मी गेली काही वर्ष म्हणजे 30 वर्ष जसं त्यांनी सांगितलं शिक्षक, मी गणिताचा शिक्षक आहे. बऱ्याच लोकांचा नावडता विषय असतो, पण मी गणित शिकवतो. आज 15,000हून अधिक विद्यार्थी माझ्या देशात आणि परदेशात सेटल झालेले आहेत. आणि त्याचबरोबर करिअर काउन्सिलिंग हा माझा छंद किंवा आवड म्हणून म्हणजे करिअर स्कूल असू शकतात का? तर येस, मी दोन्ही गोष्टी एकत्र करतो. काही वर्ष म्हणजे 30 वर्ष जसं त्यांनी सांगितलं शिक्षक. जास्त वेळ न घालवता मी सुरुवात करतो. फ्लो ऑफ सेमिनार मध्ये मी न जाता बेसिकली आपल्याला सुरुवात करताना करिअर प्लॅनिंग म्हणजे काय, तर करिअर प्लॅनिंग म्हणजे बेसिकली 10वी आणि 12वी नंतरचं प्लॅनिंग आपण बघत असतो. एक महत्वाचा मुद्दा आहे, मेडिकल किंवा इंजिनिअरिंग हेच सर्वस्व आहे असा एक कुठेतरी आपल्या डोक्यात बसलेला आहे. बऱ्याच आजूबाजूला समाजामध्ये जे बसलेलं आहे हा समज फार चुकीचा आहे. कारण मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे माझा छोटा मुलगा जो तयारी करतोय तो ISI साठी तयारी करतोय. ISI हे नाव घेतल्यावर काही लोकांना डोक्यात वेगळंच काहीतरी आलं असेल, त्याच्याबद्दल मी बोलतो थोड्या वेळात. आजच्या घडीला रियालिटी ही आहे की 500 किंवा 1000 पेक्षा जास्त, कारण प्रत्येक वर्षाला ह्या वर्षी एक नवीन इंजिनिअरिंग ची भरती झालेली आहे. गेल्या वर्षी सायबर सिक्युरिटी आलेलं, ह्या वर्षी सायबर सिक्युरिटी विथ IoT आलेलं आहे. दरवर्षी असे नवीन गोष्टी येत आहेत. असं म्हटलं जातं की 2030 ते 35 पर्यंत असे कित्येक करिअर नवीन येणार आहेत ज्यांची नावं आज आम्हालाही माहिती नाही, जे करिअर काउन्सिलर्स आहेत त्यांनाही माहिती नाही. अशा अनेक घडामोडी घडत आहेत. आमचं आयुष्य, आम्ही 1990ला माझं 10वी झालेलं आयुष्य फार सिंपल होतं. आर्ट, सायन्स, कॉमर्सला जायचं. सायन्सला घेतलं की 3-4 करिअर्स होते. कॉमर्सला घेतलं की CA, CS, ICWA किंवा बँकिंग किंवा टीचर बनायचं. याच्या पलीकडे काही करिअर नव्हते. आयुष्य फार सिंपल होतं. आता आयुष्य तसं राहिलेलं नाही. बऱ्याच नवीन गोष्टी येत आहेत, बरेच नवीन बदल घडतात आणि दरवर्षी नवीन बदल घडतात. हे समजून घेऊन आपण आपलं करिअर निवडणं फार आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्न असेल. इथे तुम्हाला दिसत आहेत की सायन्स क्षेत्रात जर जायचं असेल तर त्यातल्या प्रमुख परीक्षा, बऱ्याच जी 10वी झालेली मुलं आहेत किंवा ग्रॅज्युएशन झालेली 12वी झालेली मुलं त्यांना माहिती असतील, तरी देखील JEE, जर इंजिनिअरिंगला जायचं आहे तर JEE आहे. JEE मधून आपण मेन्स आणि ऍडव्हान्स ह्या 2 परीक्षा आहेत. JEE मेन्स मध्ये पण 2 पार्ट असतात, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 हा खास करून इंजिनिअरिंगचा असतो. पेपर 2 हा ज्यांना आर्किटेक्चर किंवा सिटी प्लॅनिंग ह्या क्षेत्रात जायचंय IITs मधून, त्यांच्यासाठी पेपर 2 कंडक्ट केला जातो. त्याच्या व्यतिरिक्त MHT CET, आपण महाराष्ट्रातले विद्यार्थी आहोत, BITSAT, अशा साधारणपणे माझ्याकडे 40 परीक्षा आहेत ज्या देशात कंडक्ट केल्या जातात फक्त इंजिनिअरिंगसाठी. त्यातल्या काही परीक्षा या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजच्या आहेत. जसं BITSAT ही परीक्षा एक प्रायव्हेट युनिव्हर्सिटी, बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, जी पिलानीला आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे टोटल 4 कॅम्पसेस आहेत. त्याच्यानंतर मेडिकलसाठी नीट, यावर्षी नीटचं काय झालं ते सगळ्यांना मी सांगायची गरज नाही, सगळ्यांनी बघितलेलं आहे. आर्किटेक्चरसाठी नाटाची एक्झाम आहे. त्याच्यानंतर रिसर्च किंवा बेसिक सायन्समध्ये जायला, बेसिकली आपली मुंबई महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहेत ते बेसिक सायन्सला जायला मागत नाहीत, पण बेसिक सायन्सला पण प्रचंड डिमांड आहे. बेसिक सायन्स म्हणजे ज्याला आपण BSc म्हणतो, बेसिक कॉमर्स म्हणजे BCom म्हणतो आपण. आजकाल BComला पण कोणी विद्यार्थी जात नाही, कॉलेजेस ओसाड पडलेले आहेत. BSc ला तर नाहीच जात आहेत. पण BSc रिसर्च आणि तुम्हाला सायंटिस्ट अशा क्षेत्रात जायचं असेल तर ह्या 3 परीक्षा मी इथे नावं लिहिलेली आहे. IAT, दॅट इज आयझर ॲप्टिट्यूड टेस्ट. हे सगळं प्रेझेंटेशन मी जायच्या आधी तुम्हाला देतोय. खाली स्कॅनर असेल, तुम्ही स्कॅनर ओपन करेन, तुम्ही फक्त स्कॅन करा आणि तुमच्याकडे ते डाउनलोड करता येईल. पण इतर माहिती जी तिथे दिलेली नाही, जसं IATचा फुल फॉर्म आहे आयझर ॲप्टिट्यूड टेस्ट. आयझर नावाच्या 7 संस्था आजच्या घडीला भारतामध्ये आहेत. आयझर म्हणजे काय? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च. भारत सरकारचा उपक्रम आहे. जसं इंजिनिअरिंगसाठी IIT स्थापन केलेत, मेडिकलसाठी एम्स आहेत भारतामध्ये, मॅनेजमेंटसाठी IIMs आहेत, हॉटेल मॅनेजमेंटसाठी NCHM आहेत. तसंच बेसिक सायन्समध्ये आपल्या विद्यार्थ्यांना बेसिक सायन्समध्ये आवड निर्माण व्हावी, रिसर्च मध्ये जाण्याचं प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने 7 आयझर स्थापन केलेत. आपलं जवळचं आयझर जे आहे पुण्याला आहे. कोणते विषय शिकता येतात? फिजिक्स शिकता येतं, केमिस्ट्री शिकता येतं, मॅथ्स शिकता येतं, स्टॅटिस्टिक्स शिकता येतं
कम्प्युटर सायन्स शिकता येतं. भोपाळचं जे आयझर आहे तिथे बीटेक पण करता येत आहे. सो हे जे आयझर्स आहेत ते सपोज टू बी दे आर प्रोक्लेम टू बी IITs ऑफ बेसिक सायन्स. आणि इथे ऍडव्हान्टेज काय, BS प्लस MS डायरेक्ट करता येतं. म्हणजे तुम्ही जर इथे लोकली BSc करायला गेलात, आता इथे रुईया कॉलेज आहे, तुम्ही आधी BSc करणार, मग MScच्या ऍडमिशनसाठी मारामारी करणार आणि मग तुम्ही MSc होणार. तेच जर आपण आयझर मध्ये ऍडमिशन आपल्याला मिळतंय तर आपल्याला BS MS 5 वर्षाची डिग्री आहे, BSc डिग्री येते, BS MS. सो BS ह्याचं स्पेशालिटी काय आहे, जसं मी आत्ताच म्हटलं की माझा मुलगा US ला 12वी नंतर शिक्षण घ्यायला गेलाय, तर तिकडे बीटेक आणि BE ही डिग्री नसते, तर तिथे फक्त BS ही डिग्री असते. BS आणि MS तुम्ही ऐकलं असेल तर बॅचलर ऑफ सायन्स, राईट. सो BS MS तुम्हाला IIT मधून करता येतं. नेस्ट नावाची परीक्षा आहे, नॅशनल एंट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट नावाची परीक्षा आहे. त्या माध्यमातून तुमच्यासाठी भारतामध्ये 2 कॉलेजेस आहेत. एक नायझर आहे जे भुवनेश्वरला आहे, आणि दुसरं डेफिनेटली आपल्या बऱ्याचशा मुलांना, 90% मुलांना ही माहिती नसतं, ते म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई, डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी, जे सांताक्रूजला आहे. आणि इथे जर तुम्हाला ऍडमिशन मिळतं तर BS MS तुम्ही डायरेक्ट करू शकता. त्यात तुम्ही 7.5 CGPA जर मेंटेन केला, मोठी मुलं आहेत त्यांना कल्पना असेल CGPA म्हणजे काय. लहान मुलांसाठी आपण 10वीचे मार्क्स पर्सेंटेज मध्ये काउंट करतो व 12वी नंतर जे मार्क्स येतात ते सगळे CGPA मध्ये असतात. सो 7.5 इज अप्रॉक्सिमेटली 75%. जर मेंटेन केले तर BARC, बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मध्ये डायरेक्ट ज्युनियर सायंटिस्ट म्हणून तुम्हाला जॉब मिळतो. शिक्षणाचा खर्च किती, तर 0, कारण सरकार सगळं तुमची जबाबदारी घेते. शेवटचं तिथे ISI, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ISI हे पाकिस्तानचं ISI बद्दल आपण बोलत नाहीये, इथलं ISI म्हणजे इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट आहे. साधारणपणे गंमत अशी आहे, तुम्हाला कल्पना असेल IIT साठी किती विद्यार्थी प्रयत्न करतात, कोणाला आयडिया आहे IIT साठी किती विद्यार्थी प्रयत्न करतात? यावर्षी साधारणपणे 13 लाख विद्यार्थ्यांनी IIT साठी परीक्षा दिली. सो साधारणपणे 13 ते 15 लाख विद्यार्थी दरवर्षी प्रयत्न करत असतात, आणि IIT मध्ये सीट आहेत फक्त 17,000. ते जर आपण काउंट केलं तर साधारणपणे फक्त 1% विद्यार्थी आहेत त्यांना तिथे ऍडमिशन मिळत असतं. बाकीच्या लोकांचे, पालकांचे पैसे फुकट जात असतात. JEEवर तुम्हाला कल्पना असेल भरमसाठ आपण खर्च करतोय, म्हणजे बरेचसे विद्यार्थी 3 लाख ते 6 लाख रुपये खर्च करतात. सेम नीटचे, नीटच्या आजच्या घडीला जे साधारणपणे ह्या वर्षी 22 लाख विद्यार्थी अपियर झालेत, आणि आपल्या भारतामध्ये सीट आहेत 1,70,000. ह्या वर्षी सीट वाढल्यात थोड्याशा. सो एवढ्याच सीट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत, आणि आपण ते जे करतोय, फक्त माझा आजचा हेतू हा आहे, JEE देऊ नको का, नीट देऊ नको का, तर द्यायला पाहिजे, पण त्याचा वापर कसा करता आला पाहिजे तेही मी तुम्हाला इथे सांगणार आहे. कारण फक्त आपण एका गोष्टीवर अवलंबून राहून चालणार नाही. आपण छोट्याशा प्रवासात जरी इथून निघालो ना, आता पण तुम्ही जर बघितलं, तुमच्याकडे प्रत्येकाकडे जर एखादी रक्कम असेल, एखादे पैसे असतील, तर तुम्ही ते 2 ते 3 पाकिटांमध्ये डिवाइड करून ठेवता, म्हणजे बॅकअप प्लॅन तुम्ही क्रिएट करून ठेवता. आयुष्याच्या करिअरमध्ये आपल्या करिअरसाठी बॅकअप प्लॅन्स क्रिएट करणे फार महत्वाचं आहे. सो ISI जे संस्था आहे, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, याच्या भारतामध्ये आजच्या घडीला 4 संस्था आहेत, त्यातली मेन जी आहे ही कलकत्त्याला आहे. आता ISI ची स्पेशालिटी असं आहे की इथे तुम्हाला कोणते कोर्सेस आहेत, अर्थात स्टॅटिस्टिकल सायन्स, ज्यांना मॅथ्स इथे आवडतं तिथे बी मॅथ्स नावाची डिग्री आहे, B स्टॅट्स नावाची डिग्री आहे, आणि तिसरी डिग्री आहे BSDS म्हणजे स्टॅटिस्टिक्स विथ डेटा सायन्स. सो ज्यांना डेटा सायन्स मध्ये पण इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे. फायदा काय याचा, नंबर 1, IITचं या वर्षीचं जर प्लेसमेंट बघितलं तर 30% ड्रॉप झालाय, पण ISIचं या वर्षी पण प्लेसमेंट 100% आहे. सगळ्या मुलांना प्लेसमेंट मिळाले, राईट. दुसरा फायदा, पूर्ण शिक्षण सरकार तुमची जबाबदारी घेतं, पूर्ण शिक्षण तुमचं फ्री, राहणं खाणं फ्री, आणि त्या पलीकडे जाऊन तुम्हाला ऍडिशनल खर्चाला 5,000 रुपये तुमच्या दर महिन्याला अकाउंटला जमा करत असतात. एवढं करून तुम्हाला प्लेसमेंट आपल्याला 100% मिळते. किती विद्यार्थी अपियर करतात आणि किती सीट्स आहेत, कलकत्त्याचा जर विचार केला तर साधारण 150 सीट्स आहेत, आणि साधारणपणे वर्षातनं 6 ते 7,000 विद्यार्थी फक्त फॉर्म भरतात, कारण मुलांना माहितीच नाही की ही एक संधी आपल्यासाठी उपलब्ध आहे. जे मुलं JEE ची तयारी करत आहेत ती लोक ISI ची एक्झाम देऊ शकतात, त्याच्यामुळे प्रयत्न करायला पाहिजे. 25 ते 30% सक्सेस रेशो तुमचा वाढतोय तिथे. त्यानंतर
NDA आहे, त्याच्याबद्दल बोलूया आपण थोड्या वेळाने. एनफॅट नावाची एक्झाम आहे. एनफॅट म्हणजे फॉरेन्सिक ऍप्टिट्यूड टेस्ट. ज्या लोकांना फॉरेन्सिक सायन्समध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी ऍक्च्युअली भारतामध्ये 2 परीक्षा आहे. एनफॅट नावाची परीक्षा आहे, दुसरी AIFSET, AIF ऑल इंडिया फॉरेन्सिक सायन्स एंट्रन्स टेस्ट, अशा 2 परीक्षा आहेत. तिसरी जी त्याच्यात दिसते ICAR म्हणजे ऍग्रिकल्चर मध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे. तो जनरली आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये ऍग्रिकल्चरला ऍडमिशन पाहिजे तर सीईटीच्या बेसिसवर ऍडमिशन मिळतं, पण नॅशनल लेवलची एक एक्झाम येते, ती ICAR ची एक्झाम येते. त्याच्या व्यतिरिक्त जनरल युनिव्हर्सिटी CUET आता जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन BSc BCom आणि BA याच्यातल्या चांगल्या युनिव्हर्सिटी जसं दिल्ली युनिव्हर्सिटीला तुम्हाला ऍडमिशन पाहिजे, अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीला ऍडमिशन तुम्हाला पाहिजे, तर तुम्हाला CUET ही एक्झाम द्यावी लागते. सो BSc BCom ला पण एंट्रन्स एक्झाम आहे. CUET ऍक्च्युली 3 भागांमध्ये कंडक्ट केली जाते, ते आत्ता मी डिटेलमध्ये जात नाही. आणि शेवटची परीक्षा ती म्हणजे लॉची क्लॅटची एक्झाम आहे. सो जुन्या काळामध्ये आपल्याला असं होतं, म्हणजे आम्ही जेव्हा 10वी 12वी किंवा आता गेल्या काही वर्षापर्यंतचा जर विचार केला तर लॉला जायचं असेल किंवा MBA करायचं असेल तर पाथ काय असायचा, तर आधी आपण ग्रॅज्युएशन कंप्लीट करतो आणि मग आपण लॉला जातो. तर आता सरकारचं म्हणणं आहे तुम्हाला वकिली करायचीच असेल तर तुम्ही डायरेक्ट क्लॅटची एक्झाम द्या. 12वी नंतर ही परीक्षा दिली तर तुम्हाला 5 वर्षात BCom LLB, काही ठिकाणी BSc LLB, काही ठिकाणी BA LLB असा एक कंटिन्युअस कोर्स करता येतो. म्हणजे तुम्हाला इकडे तिकडे पळत राहायची गरज नाही. सिमिलरली अजून एक एक्झाम आहे, मला वाटतं तिथे मेन्शन करायची राहून गेली आहे, ती म्हणजे IPMAT. IPMAT म्हणजे इंटिग्रेटेड प्रोग्राम फॉर मॅनेजमेंट. जसं मी मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे IIT इंजिनिअरिंगसाठी आहे, एम्स मेडिकलसाठी आहे, तसं मॅनेजमेंटसाठी IIMs आहेत. आता IIMsनी पण एक परीक्षा चालू केली, तिचं नाव आहे IPMAT. 12वी नंतर जर तुमच्या डोक्यात विचार असेल की मला मॅनेजमेंटमध्ये जायचं आहे तर तुम्ही जनरल ट्रेंड आजच्या घडीला भारताचा असा आहे की पहिले इंजिनिअरिंगला जातात आणि इंजिनिअरिंग करून मग MBA ला येतात. तर सरकार म्हणते असं फिरत बसू नका, सरळ मार्गाने या. तुम्ही IPMAT ची एक्झाम दिली तर IIM इंदोर आहे, जम्मू आहे आणि 2-3 IIMs आहेत जिथे तुम्हाला डायरेक्ट BBA प्लस MBA ला ऍडमिशन मिळतं. आय नो BBA आज आपण इथली बरीचशी मुलं कदाचित करत असतील, पण हे जे लोकल BBA आहे, जे ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत, त्या ऑटोनॉमस कॉलेजेसच्या BBA ला जास्त मार्केटमध्ये डिमांड नाही. जे लोकांनी केलं असेल किंवा करत असेल त्यांना अंदाज असेल की फक्त शिकवणं जास्त तिथे होत नाही आणि जे मार्केट रिलेटेड आहे त्याच्यातनं जास्त होत नाही. सो BBA तुम्हाला जर करायचं असेल तर आय वुड सजेस्ट IPMAT ही परीक्षा द्यायला पाहिजे 12वी नंतर. नाव सायन्स स्ट्रीम्स आणि इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट्स जर आपण बघितले तर हे सगळ्यांना आता माहिती आहे, IITs, NITs, IIITs आहेत, मेडिकलसाठी एम्स आहेत, अप्लाइड सायन्ससाठी मी आत्ताच म्हटलं आयझर आहे, ISI आहे, नायझर आहे. मी तुम्हाला स्पेशल टेक्निकल आणि फॉरेन्सिकसाठी ICT मुंबई, आता आपण माटुंग्यामध्ये आहोत, इथून 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर जर कोणाला इथे केमिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट असेल केमिस्ट्रीमध्ये तर ICT, पूर्वी त्याला UDCT म्हटलं जायचं, युनिव्हर्सिटी ऑफ, इथे आता त्याला इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी आहे. सो तिथे पण BTech प्लस MTech चे कोर्सेस इंटिग्रेटेड चालू झालेले आहेत, आपल्या इथे जवळच आहे. आणि द ऍडव्हान्टेजेस ICT मध्ये ऍडमिशन हे CETच्या बेसिसवर होत आहेत. त्याच्यामुळे तुमच्यापैकी 12वीला कोणी CET दिला असेल तर तुम्ही ICT साठी प्रयत्न करायला हरकत नाही. त्याच्या व्यतिरिक्त NFSU, मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी, ज्याच्यासाठी एंट्रन्स एक्झाम आहे, NFAT ची एक्झाम आहे. त्याच्यानंतर NIFTEM आहे, ज्या लोकांना फूड टेक्नॉलॉजी, कारण हे एक मोठं करिअर आहे फूड टेक्नॉलॉजी. फूड टेक्नॉलॉजीमध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्या आता इथे सगळे आपले आई बाबा मामा काका सगळेच बसलेले आहेत. आपल्या पूर्वीच्या जमान्यामध्ये घरचं सगळं वाटण घरी बनवलं जायचं, म्हणजे चिकन संडेला बनवायचं तर आई सगळं घरी ते वरवंटा आणि ते सगळं घेऊन ते करायचे. आजच्या घडीला सगळ्या गोष्टीसाठी रेडीमेड मसाले आहेत. अगदी चिकनचा विचार केला तर कोल्हापुरी चिकनचा वेगळा मसाला आणि मालवणी चिकनचा वेगळा मसाला आहे. सो हे सगळं कशामुळे शक्य आहे तर फूड टेक्नॉलॉजी येणाऱ्या काळात किंवा आत्ताही खूप चांगलं करिअर आहे. आणि फूड टेक्नॉलॉजीमध्ये एंट्रन्स घ्यायचा असेल तर NIFTEM नावाची संस्था आहे, 2 संस्था आहेत आता NIFTEMच्या, भारत सरकारचा उपक्रम आहे, फीस खूप कमी आहे. सो NIFTEM ही एक आहे, हरियाणामध्ये आहे आणि दुसरा आहे तामिळनाडूमध्ये आहे. सो तुम्ही विचार करायला हरकत नाही. फूड टेक्नॉलॉजी आणि डेअरी टेक्नॉलॉजी हे फूड टेक्नॉलॉजीचं सब डिव्हिजन आहे.
ओके. सो डेअरी टेक्नॉलॉजी आणि हे आता इथे मी माफसूचा खास करून इथे उल्लेख केलेला. माफसू महाराष्ट्र ॲग्रिकल्चर फिशरीज सायन्स युनिव्हर्सिटी, त्याचा फुल फॉर्म आहे महाराष्ट्र ॲग्रिकल्चर फिशरीज सायन्स युनिव्हर्सिटी. दाभोळकर वाडीतली ही लोक आहेत, म्हणजे समुद्र किनाऱ्याच्या आसपास राहणारी लोक आहेत. तुमच्या माहितीसाठी माहिती असेलच तरी पण मी पुन्हा ऍड करतो की महाराष्ट्र सरकारने यावर्षी फिशरीजला ऍग्रिकल्चरचा दर्जा दिलेला आहे. म्हणजे जे शेती नॉर्मली करतात ते पाण्यावरच्या शेतीला पण आता शेतीचा दर्जा दिलेला आहे. सो ते ज्या सगळ्या फॅसिलिटीज उपलब्ध आहेत शेतकऱ्यांसाठी त्या फिशरीज सायन्सला पण उपलब्ध आहेत. आपल्याकडे रत्नागिरीला जर तुम्ही गेलात, फिशरीज सायन्सचं ऍक्च्युली एक कॉलेज आहे रत्नागिरी किल्ल्याच्या बाजूला. ओके. सो फिशरीज सायन्स हा एक चांगलं महाराष्ट्र, आता याचं फुल फॉर्म आहे महाराष्ट्र ॲग्रिकल्चर फिशरीज सायन्स युनिव्हर्सिटी. याच्यात मेनली कोणते कोणते येतात तर एक वेटनरी सायन्स, म्हणजे आपण प्राण्यांचे डॉक्टर ज्याला म्हणतो, इथे फक्त नीटची गरज लागते. म्हणून मी मगाशी म्हटलं नीट देऊ नका असं मी म्हणत नाही, तर चांगली संधी उपलब्ध आहे. नीट देऊन आपण सगळ्यांनी एमबीबीएस मध्ये भरती व्हायची गरज नाही. बाजूला जर आपण बघितलं तर वेटनरी सायन्स एक चांगली संधी आहे. फिशरीज सायन्स, ॲक्वाकल्चर जसं ॲग्रिकल्चर म्हणजे जमिनीवरची शेती, तसं ॲक्वाकल्चर म्हणजे पाण्यावरची शेती. त्याच्यानंतर फूड टेक्नॉलॉजी माफसूमध्ये येतं, फॉरेस्ट्री माफसूमध्ये येतं. याचे सगळे कॉलेजेस इथे आसपास आहेत, आपल्याकडे मुंबईमध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे तुम्ही शिक्षण इथे घेऊन पण तिकडे काम करू शकता फॉरेस्ट्रीमध्ये. त्याच्याबरोबर मी ICAR म्हणजे ॲग्रिकल्चरचं नॅशनल युनिव्हर्सिटी. आता मी मगाशीच म्हटलं की JEE देऊ नका असं मी परत म्हणत नाहीये, JEE द्या. टेक्निकल एंट्री स्कीम सगळ्यांना NDA माहिती असते. NDA मध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला डिफेन्स अकॅडमीमध्ये पुण्यामधून आपण ट्रेनिंग घेऊन आपण एक तर इंजिनियर बनतो किंवा BSc डिग्री मिळते. जर तुम्ही आर्मीमध्ये असाल तर BSc डिग्री मिळते, आणि नेव्ही आणि एअरफोर्समध्ये तुम्हाला चान्स मिळाला तर BTech ही डिग्री मिळते. नाव त्याच्यामध्ये जाण्यासाठी जी धडपड आहे, म्हणजे 350 विद्यार्थी फक्त ते सिलेक्ट केले जातात. त्याच्या पॅरलली एक गोष्ट चालू असते भारतात, ही बऱ्याच लोकांना माहित नाही. भारत सरकारला जे इंजिनियर आणि डॉक्टर पाहिजेत ना, ते बाहेरून घेतले जात नाही. नर्सेस बऱ्याच वेळेला, पण मेजरली नर्सेस बाहेरून घेतलेही जातील, पण मेजरली डॉक्टर्स आणि इंजिनियर्स ते स्वतः तयार करतात. म्हणजे जे आर्मीचे जे इंजिनियर्स आहेत त्यांची कमाल बघायची असेल तर करी रोडला आणि परेलला एक ब्रिज बांधलाय आर्मीने. 7 ते 8 महिन्यात रेल्वेवर ब्रिज बांधलेला आहे. तो किती भक्कम आहे आणि किती फास्ट ते काम करू शकतात. सो त्यांचे इंजिनियर्स ते स्वतः तयार करतात. त्यांचे डॉक्टर्स, तर डॉक्टर बनायचं असेल भारत सरकार म्हणजे आर्मीमध्ये तर AFMC आर्म फोर्स मेडिकल कॉलेज जे परत पुण्याला आहे. आता देर इज अनदर स्कीम विच इज कॉल्ड एज टेक्निकल एंट्री स्कीम, ज्याच्यात तुम्हाला इंजिनियर बनायचं असेल तर टेक्निकल एंट्री स्कीम साठी फक्त अप्लाय करायचं आहे. कोणता रिझल्ट लागतो तर JEE रिझल्ट लागतो. तर JEE रिझल्टच्या बेसिसवर तुम्ही तिथे अप्लाय करू शकता. आणि ऑफकोर्स तेच आहे जे SSBचा इंटरव्ह्यू होतो तो इथेही होतो, SSBचा इंटरव्ह्यू. सो तसाच इंटरव्ह्यू इथेही होणार आहे. आणि ते जर संधी मिळाली तर तुम्ही डायरेक्ट इंजिनियर बनता, जिथे तुमचा पूर्ण खर्च शून्य असतो. तुमचं सगळं खर्च सरकार उचलतं. उलट प्लेसमेंट, आपण आजच्या घडीला प्लेसमेंट काय हा प्रश्न प्रत्येक वेळेला विचारत असतो.
जाता येतं. सो याची डायरेक्ट एंट्री आहे, कोणतीही प्रवेश परीक्षा नाहीये. 3 महिने तुम्हाला शिकवलं जातं 12वी नंतर. तुम्ही जर फॉर्म भरला 3 महिने शिकवलं जातं. कॉमर्स मधले विद्यार्थी पण मॅथ्स असेल तर ही संधी उपलब्ध आहे. आर्ट्स मधले विद्यार्थी पण मॅथ्स असेल तर ही संधी उपलब्ध आहे. तुम्हाला 3 महिने ते शिकवलं जातं. जे शिकवलं जातं त्याच्यावर परीक्षा घेतली जाते. जे शिकवलंय त्याच्यावरच परीक्षा आहे. ती परीक्षा झाल्यानंतर जर तुमचं सक्सेसफुल असाल तर तुम्हाला पुढे कंटिन्यू करता येतं, अदरवाईज तिथे थांबावं लागतं. त्याचप्रमाणे अजून काही प्रवेश एंट्रीज उपलब्ध आहेत ज्याच्यावर आपण मी तुम्हाला नंतर माहिती देतो. आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आयझर आणि IITs मध्ये पण आता BS इथे हायब्रिड कोर्सेस उपलब्ध आहेत. BS आणि MS आयझर मध्ये BSMS आहे, आयझर मध्ये IISc मध्ये आहे, IISc बँगलोर मध्ये. आयझर 7 आहेत तर IISc एकच आहे. BTech प्लस MBA. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बऱ्याच वेळेला इंजिनियर जातात MBA साठी. तुम्ही जर तुम्ही जर आजच्या घडीला सुंदर पिचाई वगैरे ही नावं बघितले ते MBA IIMs मधून झालेले आहेत. पण त्यांचं जर बॅकग्राऊंड बघितलं तर IIT बॉम्बे आणि मग IIM मध्ये गेलेत, म्हणजे इंजिनिअरिंग करून तिथे गेलेले आहेत. सो आता काही ठिकाणी इव्हन NITs जे आहेत ते NITsनी BTech प्लस MBA प्रोग्राम चालू केलाय. निर्मा युनिव्हर्सिटी आहे अहमदाबादला, त्यांनी BTech प्लस MBA चालू केलंय. अहमदाबाद युनिव्हर्सिटीने BTech प्लस MBA चालू केलाय. आणि लांब जायचं नसेल तर आपल्याकडे विक्रोळीला विद्याविहारला सोमय्या युनिव्हर्सिटी आहे, तिथे पण BTech प्लस MBA हा प्रोग्राम डायरेक्ट अवेलेबल आहे. राईट. त्याच्या व्यतिरिक्त BSc प्लस MSc बऱ्याच ठिकाणी उपलब्ध आहेत आणि इंडस्ट्री आणि रिसर्च मिक्सचे पण प्रोग्राम्स अवेलेबल आहेत. सो आता सायन्स घ्यायचं आणि सर काहीतरी वेगळं करायचंय असा जर विचार असेल तर इथे मी काही कोर्सेस तुम्हाला इथे दाखवलेले आहेत. सो त्यातले कोर्सेस एक आहे रोबोटिक्स आहे, डेटा सायन्स आहे. बरोबर. हे तर नावं आता तशी तुम्हाला आतापर्यंत माहिती असतील. माझा एक विद्यार्थी आहे जो डॉक्टर आहे. आजच्या घडीला परेलमध्ये तो रोबोटिक्स चा वापर करून ऑपरेशन करतो. म्हणजे सिंपल गोष्ट आहे, तो जगाच्या पाठीवर कुठेही बसलेला असेल, तो घरात बसून कुठेही बसून ऑपरेशन करू शकतो आजच्या घडीला. सो रोबोटिक्स आणि ऑटोमेशन. सो मी मगाशी म्हटल्याप्रमाणे माझा मुलगा US ला मेकॅनिकल इंजिनिअरिंग करतोय आणि मला त्यावेळेला आम्हाला माहिती नव्हतं. आम्ही थोडेसे कन्फ्यूज असल्यामुळे आम्ही बॅकस्टेप घेतली. एरोस्पेसचा विचार होता, बॅकस्टेप घेतली की आपण बघूया आधी कोणते कोणते पॉसिबिलिटीज आहेत. बायोलॉजीच्या डिपार्टमेंटमध्ये पण आजच्या घडीला मेकॅनिकल इंजिनिअरची खूप गरज आहे. त्यातलं जसं आता म्हटलं रोबोटिक्स आहे, ऑटोमेशन आहे. सायबर सिक्युरिटी बरोबर आता एक नवीन पार्ट आला IoT, इंटरनेट ऑफ थिंग्स. कोणी ऐकलंय का IoT? कोणाला माहिती आहे इथे मुलांमध्ये IoTचा सुंदर नमुना सांगायचा झाला, IoTची गरज काय आहे. अमेरिका आणि इस्रायल आणि इराणचं आता जे युद्ध झालं त्याची सुरुवात झाली ते खेमेनीला मारून झाली. ते पहिला दिवस तोच होता, मारलं गेलं. तर अमेरिकेला कळलं कसं की हे लोक इथे ते आणि त्यांची फॅमिली आणि काही माणसं या ठिकाणी जमा झालेले आहेत. हे कळलं कसं तर अमेरिकाने इराणमधले सगळे त्यांच्या जाण्या येण्याचे रस्त्यावरचे सगळे जे कॅमेराज आहेत, आपल्या रस्त्यावर कॅमेराज असतात ना सिग्नलला, ते हॅक केले होते. सो येणारं फ्युचर आपल्याला आता माहिती आहे, मोबाईल हॅक होऊ शकतो, कम्प्युटर हॅक होऊ शकतो, लॅपटॉप हॅक होऊ शकतो. हे नवीन गोष्ट नाही आता आपल्यासाठी. पण येणाऱ्या काळात तुमची इलेक्ट्रिसिटी हॅक होऊ शकते, तुमच्या घरातला मायक्रोवेव्ह हॅक होऊ शकतो, तुमची गाडी हॅक होऊ शकते. ह्या सगळ्या गोष्टी येणार आहेत. त्याच्यामुळे आता त्याच्यावर सायबर सिक्युरिटीची गरज आहे. त्याला म्हणतात IoT, इंटरनेट ऑफ थिंग्स. यावर्षी होमी बाबा स्टेट युनिव्हर्सिटी यांनी चर्चगेटला हा कोर्स चालू केला, BSc इन IoT स्पेशली. आणि हैदराबादला वॉक्सन युनिव्हर्सिटीने BTech सायबर सिक्युरिटी विथ IoT दिलेला आहे. सो आता पुढच्या वर्षी IoTचा परत बराच दबदबा होईल. बायो इन्फॉर्मॅटिक्स अँड जेनेटिक इंजिनिअरिंग, जे लोक बायो आणि इंजिनिअरिंग मध्ये इंटरेस्टेड आहेत ना त्यांच्यासाठी बायोटेक्नॉलॉजी चांगलं करिअर आहे. बायोमेडिकल सायन्सेस हे नवीन एक गोष्ट आहे. यावर्षी बँगलोरमध्ये एक नवीन युनिव्हर्सिटी आली, लिव्हरपूल युनिव्हर्सिटी, जी युकेची युनिव्हर्सिटी आहे. त्याच्याबद्दल डिटेलमध्ये थोड्या वेळाने सांगतो तुम्हाला. पण बायो इन्फॉर्मॅटिक्स, बायोटेक्नॉलॉजी, जेनेटिक्स, लाईफ सायन्स, जे लोक बायो करतात ना त्यांच्यासाठी वेगळं काहीतरी करायचं, तर हे शब्द लक्षात ठेवा. बायो इंजिनिअरिंग, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, बायोमेडिकल सायन्स, लाईफ सायन्स, जेनेटिक्स. सो जेनेटिक सायकोलॉजी नावाचा एक नवीन प्रकार बाहेर येतोय. म्हणजे तुम्ही
जेनेटिक काउन्सिलिंग नावाचा नवीन प्रकार बाहेर येतोय. सो आजच्या घडीला दोघं नवरा बायको शिकलेले आहेत, चांगले कॉर्पोरेट्समध्ये कामाला आहेत आणि भरपूर पैसा आहे, तर त्यांना आणि सगळ्यांना एकच मूल हवं असतं. मग आता त्याच्यात असं हवंय की माझं मूल कसं दिसायला पाहिजे, त्याचे केस कसे असायला पाहिजे, त्याचा रंग कसा असला पाहिजे. सो ह्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींवर काउन्सिलिंग आणि त्याच्यावर जीन्समध्ये चेंजेस आणण्याचा प्रयत्न चाललाय. अँड दॅट इज कॉल्ड एज जेनेटिक काउन्सिलिंग और जेनेटिक इंजिनिअरिंग. एन्व्हायरमेंटल सायन्स ही येणाऱ्या काळातली गरज आहे. आज आपण बाहेर बघतोय हा प्रचंड पाऊस आणि गेल्या आठवड्यात प्रचंड उन्हाळा, जिथे आपण उभं राहू शकत नव्हतं. सगळी झाडं रस्त्यावर पडतायत आजच्या घडीला. तिथून इथे येईपर्यंत मी जवळजवळ 10 ते 15 झाडं दादरमधून इथे येईपर्यंत बघितली जी पडली आहेत आता. सो हा येणाऱ्या काळाची गरज आहे. खूप चांगलं करिअर असू शकतं पुढच्या काळात. आणि जे एन्व्हायरमेंटल सायन्स आणि सस्टेनेबिलिटी आहे त्याच्यात आर्ट्स आणि कॉमर्सची मुलं पण एंट्री करू शकतात. सायन्स मधूनच असायला पाहिजे असं काही जरुरी नाहीये. कॉमर्स बद्दल आपल्याला हे माहिती आहे, सीए चार्टर्ड अकाउंटंट, सीए कंपनी सेक्रेटरी, सीएमए ज्याला पूर्वी आमच्या वेळेला ICWA म्हटलं जायचं त्याला आता CMA म्हटलं जाते, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट. बॅचलर ऑफ कॉमर्स जिथे आता कोण जात नाही. BBA हा नवीन पार्ट चालू झालाय, कारण BBA करून तुम्ही MBA ला जाऊ शकता. त्याच्या व्यतिरिक्त BAF आहे, BMS आहे आणि त्याच्यात पण स्पेशलायझेशन आलेले आहेत. ह्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. लक्षात घ्या 11वी 12वी पर्यंत. 10वी नंतर बऱ्याच वेळेला माझ्याकडे मुलं येतात 10वी नंतर, सर आम्हाला हे कॉलेज पाहिजे, आम्हाला ते कॉलेजच पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही पालकांची हट्ट धरतात, डोनेशन भरा, हे करा ते करा. 11वी 12वीचं कॉलेज काहीही तुमच्या आयुष्यात काही बदल घडवत नाही, कारण ते फक्त नावाला असतं. 12वी नंतरचं कॉलेज हे तुमच्यासाठी, जसं आपण पूर्वीच्या काळात गुरुकडे राहायला जायचे तसं ते गुरु आहे तुमचं 12वी नंतर. कारण ते कॉलेजचं जे इन्फ्रास्ट्रक्चर, तिथलं जे फॅसिलिटीज आहेत आतमधले, त्यातले जे टीचर्स आहेत, फॅकल्टीज आहेत, सगळं मॅटर करतं. प्लेसमेंट्स मॅटर करतात, बऱ्याच गोष्टी मॅटर करतात 12वी नंतर. सो 12वी नंतरचं कॉलेज जर चांगलं हवं असेल तर 11वी 12वीचं कॉलेजकडे लक्ष देऊ नका. एक साधी उदाहरणं देतो. तुम्ही बऱ्याच वेळेला गेट टुगेदर्स बघितले असतील, जुन्या विद्यार्थी तुमच्या पण गावातल्या लोकांचे होत असतील गेट टुगेदर, बरोबर. 10वीच्या बॅचचे गेट टुगेदर होतात, ग्रॅज्युएशनच्या बॅचचे गेट टुगेदर होतात. 11वी 12वीच्या मुलांचे गेट टुगेदर कधी ऐकलेत का आपण? कोण करतं का असं? तर डेफिनेटली नाही. त्यामुळे ही 11वी 12वीची वर्ष अशी पटकन निघून जातात, त्याच्यावर जास्त वेळ खर्च करू नका. आतापर्यंत 4था राऊंड झालेला आहे. 4थ्या राऊंड मध्ये पण ऍडमिशन झालं नसेल, 5व्या राऊंडला कोणत्याही मिळेल ना त्या ह्याला ऍडमिशन घेऊन टाका. आपलं पूर्ण फोकस असेल, तुम्हाला BAF वगैरे हे सगळे करायचे आहेत, तर मी प्रवेश परीक्षा सांगतोय, त्या प्रवेश परीक्षेवर फोकस करा आणि त्याचा अभ्यास जास्त करा. इथे जर कोणी 7वी 8वीतली परीक्षा, 7वी 8वीतली 9वीतली मुलं असतील, इव्हन 10वीतली मुलं, मी पुन्हा सांगतो, बऱ्याच ठिकाणी माझे स्वतःचे क्लासेस आहेत तरी पण मी सांगतो, 10वी पर्यंत क्लासेस लावू नका, गरज नाहीये. आता तसेच जरी शाळेत गेलात ना तरी 90% असेच मिळत आहेत तुम्हाला. एवढं इझी झालंय. आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये फक्त 90%च्या वरती 2 लाख विद्यार्थी आहेत. त्याच्यामुळे ते फार सोपं आहे, त्याचे क्लासेस नका करू. 7वी पासून तुम्ही फाउंडेशन आणि कॉम्पिटिटिव्हची तयारी करायला सुरुवात करा. तरच तुम्हाला ते भविष्यात जर सायन्स किंवा इतर कुठले चांगले कॉलेजेस 12वी नंतर पाहिजे तर त्याची सुरुवात आता करायला पाहिजे. सो फाउंडेशनवर फोकस करा, कॉम्पिटिटिव्हवर फोकस करा. तुमचं अॅनालिटिकल ब्रेन जे आहे ना, अॅनालिसिस करणारं ब्रेन, ते ऍक्टिव्हेट करायचा प्रयत्न करा. सो त्याच्यावर तुम्ही फोकस करायला हरकत नाही. त्याच्यानंतर आता जर आपण बघितलं परत सीएचं कसं आहे, ह्या वर्षी आपण जर प्रत्येक वर्षी 2 ते 5% रिझल्ट सीएचा लागतो, त्याच्यावर लागत नाही. कठीण असते आणि ती परीक्षा फार कठीण असते, मी हे नाही करत आहे, पण त्याला आता सोपे ऑप्शन्स निघाले जे तुम्ही भारतात बसून करू शकता. तिथे मी तुम्हाला ACCA, CPA सर्टिफाईड प्रोफेशनल अकाउंटंट USA ची डिग्री आहे. ACCA ही UK ची डिग्री आहे, म्हणजे तिथल्या अकाउंटंटला तिथल्या CA ला ACCA डिग्री आहे. अमेरिकेमध्ये CA च्या जागी CPA ही डिग्री आहे आणि ती परीक्षा तुम्ही इथे बसून करू शकता, इथेच शिकून इथेच परीक्षा देऊ शकता. त्याच्यानंतर CFA आजच्या घडीला खरंच खूप गरजेची व्यक्ती झालेली आहे, सर्टिफाईड फायनान्शियल अनालिस्ट. ओके, फायनान्सेस आजच्या घडीला मला शुअर आहे इथे बसलेले सगळे पालक इन्क्लुडिंग मी पण, आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग करता येत नाही.
आपल्याला फायनान्शियल प्लॅनर्सची गरज लागते, मोठ्या मोठ्या कंपनीजना फायनान्शियल अनालिस्टची गरज लागते, आणि ती डिग्री आहे CFA. तुम्ही इथे बसून करू शकता. आणि ह्या ज्या मी 3 वरच्या डिग्री ज्या तुम्हाला सांगितल्यात, ह्या डिग्री जर तुम्ही केल्यात बीकॉम करता करता, बीकॉमला आता कोण जात नाही, आपण जायचं गपचूप, ओके, आणि ह्या डिग्रीला सुरुवात करायची. कारण हे सगळे बघा, CA चे क्लासेस पण तुम्ही बाहेरच लावता, तुम्ही काही कॉलेजमध्ये शिकत नाहीयेत. हे जर केलं तर सक्सेस रेशो 20 to 30% आहे. आणि हे जर सक्सेसफुल झालात तर तुम्हाला साधारणपणे जगातले 180 देश तुमच्यासाठी नोकरीसाठी दरवाजे ओपन करतात. तर म्हणजे आपण फक्त आपल्या लोकली फक्त आपण नोकरीसाठी प्रयत्न नाही करत आहोत, तर आपण 180 देशात नोकरीसाठी अप्लाय करू शकतो साधारणपणे. सो ह्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. साधं बीकॉम करा, सायमल्टेनियसली ACCA किंवा CPA किंवा CFA चालू करा. तिसरी मी जे तिथे लिहिलेलं आहे, ही एक फक्त परत एकदा बऱ्याच कमी लोकांना माहिती असलेली डिग्री आहे. कॉमर्स मधल्या विद्यार्थ्यांसाठी खास, सायन्स मधले विद्यार्थी पण जाऊ शकतात, ती म्हणजे ऍक्च्युरियल सायन्स. ही खूप डिमांडमध्ये असलेली, जगभरात डिमांडमध्ये असलेली डिग्री. ऍक्च्युरियल सायन्स आज तुम्ही मुंबईमध्ये पण करू शकता. BSc कॉमर्सचे विद्यार्थी BSc ला जाऊ शकतात काही ठिकाणी. सो तुम्ही कॉमर्समधून BSc ऍक्च्युरियल सायन्स किंवा बॅचलर ऑफ ऍक्च्युरियल सायन्स पण डायरेक्टली तुम्हाला मिळते. ही खूप चांगली संधी उपलब्ध आहेत. तुमचे जे काही इन्शुरन्स आहेत ना, तुम्ही सगळ्यांनी घेतलेले इन्शुरन्स, ऍक्च्युरियल सायन्स त्याला ऍक्च्युरिस्ट म्हटलं जातं. त्याचं काम काय असतं, आपले जेवढे इन्शुरन्स तुम्ही विकत घेताय ते ऍक्च्युअली प्लॅन केले जातात आधी, की किती प्रीमियम असेल, त्याचं हे झालं तर किती आपण रिफंड म्हणजे पैसे परत देणार वगैरे वगैरे, हे सगळं प्लॅनिंग असतं, ते ऍक्च्युरिस्टचं असतं. सगळे कॅल्क्युलेशन, ज्यांचे मॅथ्स चांगले आहे त्यांना जायला अजिबात हरकत नाही. आणि मॅथ्स चांगलं नाही तर नको जाऊ का, मॅथ्स 12वी पर्यंत घे, कारण बाकी सगळं तर आता सॉफ्टवेअर आहे आणि कॅल्क्युलेशन्स आहेत, तुला डोकं चालवायचं आहे त्याच्यात फक्त. त्याच्यामुळे तेवढं हे करून घेऊ नका. बिझनेस अनालिटिक्स आता BBA मध्ये पण स्पेशलायझेशन आहे. BBA मध्ये 2 स्पेशलायझेशन, BBA किंवा MBA मध्ये, एक तर फिनटेक आहे, फायनान्शियल टेक्नॉलॉजी, कॉम्बिनेशन ऑफ फायनान्सेस आणि टेक्नॉलॉजी, म्हणजे इंजिनिअरिंग पण त्याच्यात थोडासा भाग येतो. सो 12वी कॉमर्स नंतर पण तुम्हाला जाता येतं. आणि बिझनेस अनालिटिक्स, ओके. या बिझनेस अनालिटिक्स मध्ये तुम्ही बघितलं असेल, माझा एक विद्यार्थी परवा भेटला होता मला, तो ई-कॉमर्स करतोय, म्हणजे तो बाहेरून कोणत्या ना कोणत्या देशातून माल एकसरसकट उचलतोय आणि इथे लोकांना विकतोय त्याच्या प्लॅटफॉर्म्सवरनं. मग त्याच्यात एक धोका असतो की आज मी हे जे शर्ट्स आहेत ते मागवले आणि त्याची डिझाईनच आउटडेटेड उद्या झाली तर काय होईल, मग त्याला ते अनालिसिस करावं लागतं. म्हणून मी मगाशी हा शब्द वापरला, स्वतःना अनालिसिस करायला शिका. अनालिसिस करणं, अनालिटिकल ब्रेन डेव्हलप करायला शिका लहान मुलांनी. सो त्याचा पुढे खूप फायदा होणार आहे. डिजिटल मार्केटिंग अर्थात सांगायची गरज नाही, ते आत्ताच त्याच्यात पण अनालिटिक्सची गरज लागते. आणि फिनटेक आत्ताच म्हटल्याप्रमाणे. कॉमर्स स्ट्रीमसाठी एंट्रन्स एक्झाम, मी तुम्हाला मगाशी IP मॅट मध्ये सांगितलंय, इंटिग्रेटेड प्रोग्राम फॉर मॅनेजमेंट आहे. इंदोर आणि रोहतक आणि जम्मूला पण चालू झालेला आहे. क्लॅट आहे, लॉची एक्झाम आहे. CUET आहे. सेट आणि NPAT ह्या प्रायव्हेट एक्झाम्स आहेत. सिम्बायोसिसची सेट आहे. NPAT NMIMS तुम्ही एंट्रन्स एक्झाम NMIMS ऐकलं असेल तर त्यांची आहे. आणि क्राइस्ट युनिव्हर्सिटी जी बँगलोरला आहे, ती एक आर्ट्स वाल्यांसाठी पण खास युनिव्हर्सिटी आहे, क्राइस्ट युनिव्हर्सिटी. त्याच्यानंतर दिल्ली युनिव्हर्सिटीची पण एंट्रन्स एक्झाम वेगळी होते. आता आर्ट्स आणि ह्युमॅनिटीज, सो बऱ्याच वेळेला आपल्याकडे दुर्लक्षित असलेलं क्षेत्र म्हणजे मुंबई महाराष्ट्रामध्ये आर्ट्स. पण आर्ट्सला अजून एक शब्द आहे, तो म्हणजे ह्युमॅनिटीज. बाहेर पडलो आपण महाराष्ट्राच्या की ह्युमॅनिटीज हा शब्द वापरला जातो. माझ्याकडे गेल्या वर्षी एक मुलगी काउन्सिलिंगसाठी आलेली, ICSE बॅकग्राऊंड मधली मुलगी होती, 10वीची परीक्षा दिलेली होती आणि तिचा मी रिपोर्ट बनवलेला. आम्ही टेस्ट घेतो आणि आम्ही रिपोर्ट बनवतो, जो 80 पानाचा रिपोर्ट असतो, त्याचं पूर्ण अनालिसिस करावं लागतं. आणि तिला 97% ICSE ला मिळालेले होते. आणि मी ज्या वेळेला तिच्या पालकाने, आणि पालक एका मोठ्या कंपनीमध्ये मोठ्यावर आहेत वडील तिचे, मी म्हटलं की हिला आर्ट्सला पाठवा, त्यावेळेला त्यांचा राग अनावर होता माझ्यावरचा, म्हणजे ॲज इफ लाईक मी त्यांच्या मुलीला कुठेतरी वाया घालवतोय. अल्टिमेटली त्यांनी जबरदस्ती करून JEE टाकलं. परत महिन्याभराने माझ्याकडे आले, मुलीला सांगा आता मी 6 लाख रुपये भरले, तिला समजावा हे कंटिन्यू करायला. आजही ती बिचारी मुलगी 2 वर्ष झाली ते सगळं कंटिन्यू करते. आर्ट्स 90% म्हणजे सायन्स हा फॉर्म्युला जो आहे तो डोक्यातनं काढून टाका. कारण तुमच्या मॅथ्समध्ये 100 पैकी 100 जरी असतील तरी तुमचे अनालिसिस किंवा अनालिटिकल ब्रेन डेव्हलप नसेल तर तुम्हाला फिजिक्समध्ये मारामारी होणार.
हे मी तुम्हाला लिहून देतो, कारण मी स्वतः सायन्सचे क्लासेस चालवतोय. सो मार्क्स डज नॉट मीन सायन्स, कॉमर्स किंवा आर्ट्स. त्याच्यात तुम्हाला बऱ्याच गोष्टी बघाव्या लागतात. सो बॅचलर ऑफ आर्ट्स सायकोलॉजी आहे, सोशॉलॉजी आहे, हिस्ट्री आहे, आजच्या घडीला पॉलिटिकल सायन्स आहे, सोशल वर्क ह्या विषयामध्ये पण ग्रॅज्युएशन करता येतं. माझी एक विद्यार्थिनी सोशल वर्क BSW आणि MSW म्हणजे मास्टर्स इन सोशल वर्क केलेलं आहे. सोशल वर्क डज नॉट मीन बाहेरच्या बॅनरवरचे जे लोक आहेत ते सोशल वर्क करतात. सोशल वर्कर, खरे सोशल वर्कर वेगळे आहेत, ज्यांना सोशल वर्कर म्हटलं जातं. त्याची डिग्री अवेलेबल आहे, लॉ आहे, सिव्हिल सर्व्हिसेस UPSC MPSC मध्ये आहे. आता एक बऱ्याचशा लोकांना गैरसमज आहे UPSC आणि MPSC मध्ये जायचं म्हणजे आर्ट्स घेतलंच पाहिजे, असं काही नाही. इंजिनियर्स पण UPSC ची परीक्षा देत आहेत, डॉक्टर्स पण UPSC ची परीक्षा देत आहेत. माझ्याकडे आत्ताच एक नाशिकवरनं फॅमिली आलेली होती. त्यांना त्यांच्या मुलाला MPSC करायचं, पण आता तो कुठे चाललाय, मेकॅनिकल इंजिनिअरिंगकडे. कारण UPSC MPSC IAS आपल्याला फक्त माहिती आहे, पण त्याच्यात अजून एक आहे IAS म्हणजे इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस. त्याच्या व्यतिरिक्त तिथे इंडियन मेडिकल सर्व्हिस पण आहे आणि इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस पण आहे. सो UPSC आणि MPSCचा विचार करण्यासाठी तुम्ही आर्ट्सच घेतला पाहिजे असं जरुरी नाही. तुम्हाला जे ग्रॅज्युएशन, कारण तो बॅकअप प्लॅन तुमचा क्रिएट होईल. अनफॉर्च्युनेटली UPSC नाही क्लिअर झाली तर तुम्हाला बॅकअप प्लॅन असला पाहिजे. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन, आजच्या घडीला जर्नलिझम हे फक्त चॅनल पुरतं मर्यादित नाही राहिलं. युट्यूब उघडलं किंवा इंस्टाग्राम उघडलं किंवा फेसबुक उघडलं तर तुम्हाला इंडिपेंडंट पत्रकार, इंडिपेंडंट रिपोर्टर्स पण भेटतील, जे लोक स्वतः अनालिसिस करून स्वतः माहिती देत असतात. सो आजच्या घडीला उद्या तुमच्यापैकी कोणाला वाटलं की माझं न्यूज चॅनल असायला पाहिजे तर डेफिनेटली युट्यूबवर करू शकता. जोपर्यंत चुकीच्या गोष्टी करत नाहीये तोपर्यंत ते चालू शकतं तुमचं. नाव आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज मध्ये नवीन करिअर्स कुठल्या, तर सायकोलॉजी आहे, क्लिनिकल सायकोलॉजी, क्लिनिकल काउन्सिलिंग जे आहे, याच्यात थोडासा मेडिसिनचा भाग येतो क्लिनिकल मध्ये, म्हणजे सायन्स मधून असणं गरजेचं आहे. डिझाईन मध्ये UI UX हा जो पार्ट आहे, म्हणजे युजर इंटरफेस हा जो पार्ट आहे, किंवा VFX चा जो पार्ट आहे, तुम्ही जर बघितलं असेल काही वर्षापूर्वी जंगल बुक नावाचा मूवी आलेला. सो त्या जंगल बुक मध्ये ऍक्च्युअल कॅरेक्टर्स कोणीच नव्हते. म्हणजे तुम्ही घरात बसून एक मूवी तयार करू शकता. कॅरेक्टर्स म्हणजे तुम्हाला हिरो हिरोईन नको आहे, पैसे नाही आहेत तेवढे, तर घरी बसून तुम्ही मूवीज क्रिएट करू शकता. आणि आजच्या घडीला 10-10 मिनिटाचे शॉर्ट फिल्म्स पण येत आहेत, तर तेही तुम्ही क्रिएट करू शकता याचा वापर करून. लिबरल आर्ट्स अर्थात त्या शब्दामध्ये आहे लिबरल आर्ट्स, थोडंसं त्याची व्याप्ती मोठी आहे. इंटरनॅशनल रिलेशन्सवर तुम्ही काम करू शकता आर्ट्समधून. कंटेंट क्रिएशन, पब्लिक पॉलिसीज तुम्ही आर्ट्समधून जाऊन करू शकता, त्या क्रिएट करू शकता. एक महत्वाचा प्रश्न माझ्याकडे बऱ्याच वेळेला येतो की सर असे कोणते करिअर्स आहेत जे AI ने रिप्लेस नाही होणार. त्यातले हे काही करिअर्स आहेत. एक तर तुम्ही काउन्सिलिंग AI नाही करू शकत. माझ्या पुढ्यात मी आज स्ट्रेसमध्ये आहे आणि ChatGPT सांगितलं माझं काउन्सिलिंग करता, तो नाही करू शकत. जेमिनाईला सांगितलं तर तो नाही करू शकत. सो काउन्सिलिंग अँड टीचिंग कॅन नॉट बी रिप्लेस्ड बाय ChatGPT और एनी अदर AI. टीचिंग, एज्युकेशन जे आहे, क्रिएटिव्ह फील्ड्स आहेत. आजच्या घडीला क्रिएटिव्ह आर्ट्स जे डिझाईन हाताने पण चित्रकला वगैरे करतात त्यांचे पण चॅनल्स युट्यूबवर भरपूर आहेत. लॉ आणि ज्युडिशरी आहे, सोशल वर्क आहे, तिथे तुम्हाला मैदानातच उतरावं लागतं. आणि लिडरशिप रोल्स जे आहेत ते तुम्ही रिप्लेस नाही करू शकणार AI ने. काही आत्ताच्या घडीला म्हणजे हे फार पूर्वी कोणत्या तरी एका मोबाईलची ऍड यायची, आयडियाची ऍड यायची, जो सायन्स करताना इकॉनॉमिक्स घेतोय. ते आज ऍक्च्युली जर बघितलं तर ते सत्यात उतरलेलं आहे. तुम्ही कंबाईन करू शकता करिअर्स. सायन्स प्लस कॉमर्स, मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे फिनटेक आहे किंवा बिझनेस अनालिटिक्स आहेत, त्याच्यात सायन्स पण लागतं आणि कॉमर्स पण लागतं. सायन्स प्लस आर्ट्स, UX डिझाईन आहे, कॉग्निटिव्ह सायन्स आहे, एन्व्हायरमेंटल लॉ आहेत. कॉमर्स प्लस आर्ट्स, मार्केटिंग, मीडिया मॅनेजमेंट, इव्हेंट मॅनेजमेंट, असे अनेक करिअर्स आहेत. इथे मी थोडे फक्त नावं सॅम्पल म्हणून दिलेली आहेत. पण आजच्या घडीला तुम्हाला 2-2 गोष्टी कंबाईन करून करू शकताय, करिअर्स आपली घडवू शकताय. सो तोही विचार करायला हरकत नाही. आज एक बातमी होती की आतापर्यंत भारतामध्ये 2 डिग्री मेजरमध्ये करता येत नव्हत्या, जी आता भारताने सूट दिलेली आहे. दुसरं,
आज भारतामध्ये अशा अनेक युनिव्हर्सिटीज आतापर्यंत साधारणपणे बऱ्याचशा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत, पण एनईपीचा वापर करून आपण जर एनईपीचा नीट अभ्यास केला तर एक मेजर आणि एक मायनर करू शकतो. म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंग करू शकता. मी जसं माझ्या छोट्या मुलाचं म्हटलं, माझा छोटा मुलगा पियानो वाजवतो, पियानो. सो तो पियानो वाजवतो आणि त्याचा मॅथ्स चांगला आहे, त्याचं ISI मध्ये जाण्याचं स्वप्न आहे. पण तो दोन्ही डिग्री एका वेळेला करू शकतो. आता पियानोची तू परीक्षा आतापर्यंत 6व्या ग्रेड पर्यंत ऑलरेडी पोहोचल्या. 8 ग्रेड असतात, 8 ग्रेड झालं तर तो तसंही टीचर म्हणून काम करू शकतो. बट सायमल्टेनियसली मॅथ्स चांगलं आहे, दोन्ही गोष्टी बघायला हरकत नाही. मोठ्या मुलाचं पण मॅथ्स आणि ड्रॉइंग चांगलं होतं. इथे म्युझिक आणि मॅथ्स होतं. छोट्याचं म्युझिक आणि मॅथ्स आहे, मोठ्याचं ड्रॉइंग आणि मॅथ्स आहे. म्हणून त्याला मेकॅनिकलला पाठवलं, कारण मेकॅनिकलमध्ये ड्रॉइंगचा पार्ट येतो, एरोस्पेसमध्ये वगैरे डिझायनिंगचा पार्ट येतो. तो ज्या ठिकाणी आता काम करतो एका कंपनीमध्ये जिथे मेडिकल इक्विपमेंट्स डिझाईन केले जातात, म्हणजे जे स्ट्रेचर्स वगैरे आहेत ते स्ट्रेचर्स डिझाईन केले जातात. सो त्या संधी उपलब्ध आहेत. सो तुम्ही दोन गोष्टी कंबाईन करता येतात आजच्या घडीला, फक्त प्रॉपर प्लॅन केला पाहिजे. आर्ट्स आणि ह्युमॅनिटीजसाठी काही एंट्रन्स एक्झाम, CUET साठी मगाशी बोललो, क्लॅट, NIFT म्हणजे फॅशन टेक्नॉलॉजी ज्यांना पाहिजे, डिझाईन, NID डिझाईन टेक्नॉलॉजी. NID ची परीक्षा देताना प्रोडक्ट डिझाईन हे करिअर आहे. ज्या लोकांना डिझाईनमध्ये इथे आवड असेल ना, प्रोडक्ट डिझाईन ह्या करिअरचा खास करून उल्लेख करेन. तुम्ही जरा त्याचा अभ्यास करा. ज्यांना सो जनरली डिझाईन म्हटलं की लोकांना फक्त आर्किटेक्चर किंवा इंटेरियर डिझायनिंग माहिती असतं, पण त्याच्याही पलीकडे किंवा फॅशन डिझाईन माहिती असतं, फॅशन टेक्नॉलॉजी माहिती असतं. पण प्रोडक्ट डिझाईन नावाचं एक चांगलं करिअर आहे. आजच्या घडीला तुम्हाला जेवढे प्रोडक्ट तुमच्याकडे आहेत, साध्यातला साधा तुमच्या हातात असलेला पेन किंवा तुमच्या हातात असलेला रायटिंग पॅड हा एक प्रोडक्ट आहे. इथे दिसलेली प्रत्येक गोष्ट जी आहे ही प्रोडक्ट आहे. त्या प्रोडक्टचं आधी डिझाईन तयार केलं जातं आणि मग ते मार्केटमध्ये ऍक्च्युअली आणलं जातं. सो टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स ची एक वेगळी एंट्रन्स एक्झाम येते. IP मॅट बद्दल मगाशीच बोललो तुम्हाला. शक्य झाल्यास इथल्या विद्यार्थ्यांना एक सूचना समजा किंवा काही समजा, 12वी पर्यंत मॅथ्स ठेवता आलं तर 12वी पर्यंत मॅथ्स ठेवा. कॉमर्सचे विद्यार्थी बऱ्याच वेळेला माझ्याकडे येतात की सर मॅथ्स माझं चांगलं नाही. कॉमर्सचं मॅथ्स सायन्सच्या मॅथ्सपेक्षा कितीतरी पटीने इझी आहे, कारण एक पार्ट त्याचा स्टॅटिस्टिक्स असतो आणि एक पार्ट फक्त मॅथमॅटिक्स असतो. आणि मी तुम्हाला मॅथ्स ठेवायला सांगतोय, मॅथ्समध्ये 90 मार्क्स आणायला नाही सांगत आहे, तुम्हाला पास व्हायचंय फक्त त्याच्यात. ते ठेवलं तर तुम्हाला थोडंफार ज्ञान तिथे मिळतं आणि ते जे तुमच्याकडे मॅथ्स आहे त्याचा वापर तुमच्या पुढच्या बऱ्याच ऍडमिशन्स मध्ये होतो. स्पोर्ट्स हा एक करिअर जर आपण बघितलं, बऱ्याच वेळेला आपली सामान्य आणि चुकीचं नाही की आपण जे मध्यमवर्गीय जर विचार केला तर स्पोर्ट्समध्ये मुलांना आपण टाकायला मागत नाही, पण आजच्या घडीला स्पोर्ट्समध्ये खूप चांगले करिअर्स आहेत. आणि मी पालकांना चुकीचं म्हणत नाही, कारण त्यांना माहिती असं की एकच विराट होतो, एकच सचिन होतो, सगळे काय होऊ शकत नाही. आणि तेही सत्य आहे. म्हणजे आमच्याकडे मी राहतो शिवाजी पार्कला ज्या दिवशी सिलेक्शन असेल त्यावेळेला अख्खं मैदान लाल नसतं, अख्खं मैदान सफेद असतं आणि सफेद टी-शर्ट पॅन्ट घालून आलेली मुलं सिलेक्शनसाठी आलेली असतात तिथे. सो कॉम्पिटिशन बरंच आहे. पण सायमल्टेनियसली हे जे मी करिअर सांगतो हे जर तुम्ही निवडलेत ना तर हा बॅकअप प्लॅन क्रिएट होतो. म्हणजे तू विराट नाही झालास आणि तू स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट झालास तर तू आजच्या घडीला मी फक्त एक IPLचं उदाहरण देतो कारण क्रिकेट आपल्या सगळ्यांना समजतं म्हणून. यावेळेला 10 टीम्स होत्या बरोबर, आणि 10 टीम्समध्ये प्रत्येक टीममध्ये 20 प्लेयर्स होते सिलेक्शन झालेले, म्हणजे टोटल 200 प्लेयर्स आज ग्राउंडवर होते तिथे. आणि या 200 प्लेयर्सचा प्रत्येकी स्वतःचा एक सायकोलॉजिस्ट असतो, प्रत्येकाचा स्वतःचा एक काउन्सिलर असतो आणि प्रत्येकाचा स्वतःचं एक डायटिशियन असतं. सो स्पोर्ट्समध्ये खूप चांगल्या संधी आणि मुंबईमध्ये आपल्याला हे कोर्सेस उपलब्ध आहेत. म्हणजे इथे अंधेरीला IISM नावाची इन्स्टिट्यूट आहे. भारताचे मला वाटतं मुंबईला रिप्रेझेंट केलेले निलेश कुलकर्णी होते, त्यांनी स्वतः ती स्थापन केलेली आहे. त्याच्यात तुम्हाला स्पोर्ट्स सायन्स, स्पोर्ट्स मॅनेजमेंट, स्पोर्ट्स मेडिसिन, स्पोर्ट्स सायकोलॉजी हे करिअर्स उपलब्ध आहेत. याच्यात फक्त स्पोर्ट्स मेडिसिनला तुम्हाला सायन्स बॅकग्राऊंड मधून यावं लागतं, बाकीचे तुम्ही कॉमर्समधून पण जाऊ शकता, आर्ट्समधून पण जाऊ शकता. कधी कधी कुठेतरी गेल्यावर मला लोक विचारतात की सर हे तर सगळं तुम्ही हुशार मुलांसाठी सांगताय, आम्ही अभ्यासच नाही करत किंवा अभ्यासात इच्छा नाहीये. ITI इज द बेस्ट ऑप्शन. यावर्षी पण 90% काही मुलांनी ITI साठी अप्लाय केलेलं आहे. गेल्या वर्षी जवळजवळ 100 विद्यार्थी ज्यांना 90% पेक्षा जास्त मार्क होते त्यांनी ITI साठी अप्लाय केलं होतं. सो
आज जर आपल्याला बघितलं तर स्किल्ड वर्कर्स जे आहेत त्याची कमी जाणवते. आज माझ्याकडे जरी एक साधा फॅन बंद पडला, लाईट गेली किंवा काही झालं तरी इलेक्ट्रिशियनला बोलवायचं तर तो घरात पाऊल ठेवायचे 250 रुपये घेतो, बाकीचे पैसे वेगळे फक्त आतमध्ये येण्याचे. राईट. सो येणाऱ्या काळात ते डिमांड वाढणार आहे जगात आणि परदेशात पण त्याचे डिमांड्स आहेत आणि इंडियन स्किल्ड वर्कर्सना खूप डिमांड बाहेर पण आहे. सो ती संधी आहे. बाहेर जायचं कसं ते मी थोड्या वेळाने सांगतो. कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक मुलगा ऑलरेडी आहे आणि बरीच विद्यार्थी माझ्या मार्फत ऑलरेडी बाहेर गेलेले आहेत. सो ITI ही एक चांगली संधी होऊ शकते. आता येऊया आपण बाहेरच्या संधींकडे. परदेशातल्या संधी. परदेशातल्या संधी खास करून 10वीच्या विद्यार्थ्यांना, 11वीच्या विद्यार्थ्यांना, 12वीच्या विद्यार्थ्यांना सांगितलं तर पालकांचे 2 प्रश्न असतात. पहिला प्रश्न डोक्यात असा येतो की इथे आत्ता पण उठवायला लागतं, तिकडे जाऊन काय करणार, सकाळी झोपेतनं उठत नाही, तिकडे कसं करेल. माझं अनुभव असा आहे की विद्यार्थी आपण म्हणतो ना पाण्यात पडल्यावर पोहायला शिकतात. म्हणजे पूर्वीच्या काळात, आपल्या काळात असं व्हायचं की मुलाला सुधारवायचं असेल तर लग्न करून द्यायचे. आजच्या काळात सुधारवायचं असेल तर बाहेर पाठवा. माझा एक विद्यार्थी इथे पक्का नॉनव्हेज इटर, रोज नॉनव्हेज पाहिजे असा विद्यार्थी, आज मी त्याला एका कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं, इंडियामध्येच एका ठिकाणी ऍडमिशन घेतलं आणि हा माणूस तिथे जाऊन 2 विद्यार्थी एकत्र गेलेले, एक पक्का व्हेज आणि एक पक्का नॉनव्हेज असे दोघेही होते. आता आम्हाला वाटलेलं की हा नॉनव्हेजवाला एवढा पक्का होता की हा व्हेजवाला नॉनव्हेज खायला शिकणार असं वाटलेलं, पण झालं उलट की नॉनव्हेजवाला जो आहे त्यांनी नॉनव्हेज खाणं सोडलं, आता प्युअर व्हेज झालाय तो. सो माझे असे खूप चांगले अनुभव आहेत. आपले जे मध्यमवर्गीय मुलं जी जातात त्यांना जाणीव असते घरातले आई वडील कुठून पैसे जमा करतायत, ते तिथे बरोबर काम करतात. आय एम शुअर इथे असलेल्या मुली वाईट वाटून घेऊ नका, पण चहाचा कप पण उचलून ठेवत नसेल किंवा जेवलेलं ताट पण उचलून ठेवत नसेल. म्हणजे मी भांडणं लावायला आलेलं नाहीये तरी पण सांगतो. तिकडे जाऊन जेवण बनवतात, मुलं पण जेवण बनवतात, स्वतःचे कपडे धुतात, कॉलेजला जातात, नोकरी पण करतात. तुम्हाला वाटतं का तुमचा मुलगा इथे 4 वर्ष 12वी नंतर इंजिनिअरिंगला गेला, तुम्हाला वाटतं तुमचा मुलगा नोकरी करेल म्हणून, की तुमची मुलगी कुठेतरी जॉब करेल आणि स्वतःचे पैसे स्वतः कमवेल? तर ते होत नाही इथे. त्याच्यामुळे निसर्गाकडनं आपल्याला शिकलं पाहिजे. बरेचसे पालक इमोशनल असतात, निसर्गाकडनं शिकलं पाहिजे. पक्षी जो आहे तो लहान मुलांना त्याला चोचीतनं सगळं खाणं वगैरे देत असतो तोपर्यंत, जोपर्यंत तो मोठा होत नाही. एकदा मोठा झाला आणि तो उडत नसेल तर लाथ मारून बाहेर हकलवतात, पण बाहेर पाठवतात उंच आकाशात उडण्यासाठी. त्याच्यामुळे संधी खूप चांगल्या उपलब्ध आहेत. दुसरा महत्वाचा प्रश्न आहे तो पैशाची व्यवस्था कशी करायची. बँक लोन्स अर्थात फार इझिली उपलब्ध आहेत. 8 ते 9% 40 ते 50 लाखापर्यंत लोन मिळते विदाऊट मॉर्गेज. म्हणजे तुम्हाला काही गहाण ठेवायची गरज नाही. त्याच्या व्यतिरिक्त तेवढे पैसे लागतीलच अशी जरुरी नाही. कित्येक ठिकाणी फ्री एज्युकेशन आहे. जर्मनीसाठी इथे जे लोक ग्रॅज्युएशन झालेली आहेत, जर्मनीमध्ये सगळं फ्री एज्युकेशन उपलब्ध आहे. सो कम्प्लिटली ऍक्च्युअली फ्री एज्युकेशन अवेलेबल आहे, त्याचा फायदा घेता आला पाहिजे. आयर्लंड, US, UK मध्ये आपल्याला अशा संधी उपलब्ध आहेत की कदाचित आज पैसे आपण टाकू पण ते सगळे वसूल करता येतात पैसे ओव्हर द पिरियड ऑफ टाइम प्रॉपर प्लॅनिंग केलं तर. सो स्कॉलरशिप्स आहेत. स्कॉलरशिप 3 प्रकारच्या स्कॉलरशिप मिळतात. आपल्याकडे स्कॉलरशिप्स मिळतच नाहीयेत. तिथे 3 प्रकारच्या स्कॉलरशिप्स आहेत. एक तर मेरिट बेस्ड, म्हणजे तुमचा रिझल्ट आत्ता नाही गेल्या 4 वर्षातला चांगला असेल तर. दुसरं नीड बेस्ड. आजच्या घडीला महत्वाची गोष्ट अशी आहे की परदेशातल्या युनिव्हर्सिटीज भारतात येऊ घातल्यात. आजच्या घडीला टोटल 10 युनिव्हर्सिटीज ह्या वर्षी साधारणपणे भारतात आल्यात. त्यातल्या 4 मुंबईत आहेत आणि जास्त लांब जायची नाही, विक्रोळीला आहे एक आणि बाकीच्या 3 पवईमध्ये आहेत, IIT बॉम्बेच्या आसपास आहेत. आणि ह्या युनिव्हर्सिटीज कुठल्या आहेत तर जगातलं, आता मी परवा 10 तारखेला एका युनिव्हर्सिटीमध्ये चाललोय ज्याचं रँकिंग 129 आहे. QS रँकिंग 129. IIT बॉम्बेचा रँकिंग आहे 134. म्हणजे खूप चांगल्या युनिव्हर्सिटीज आहेत भारतात आल्यात. भारतातल्या लेवलच्या फीज मध्ये ते तुम्हाला शिकवतात, त्याच्यावर स्कॉलरशिप्स मिळतात, त्याच्यावर लोन्स मिळतात आणि तुम्हाला खूप चांगल्या संधी. 2 वर्ष इथे शिका, 2 वर्ष तिकडे जा, ते पण ह्याच फीज मध्ये. जर तिकडची फी त्यांची 80 लाख आहे तर इथली फी त्यांची 12 लाख आहे फक्त. सो एवढ्या कमी फीज मध्ये आपल्याला तिथे शिकता येत आहेत. तेही स्कॉलरशिप्स मिळू शकतात अजून आपल्याला. सो ह्या संधी उपलब्ध आहेत त्याचा विचार करा आणि संधी खूप चांगल्या उपलब्ध आहेत.
त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करा. सो आजच्या घडीला US आहे, UK आहे, कॅनडा आहे, ऑस्ट्रेलिया आहे, हे तर जुनं झालं. जर्मनी आहे 12वी नंतर आणि ग्रॅज्युएशन नंतर फ्री एज्युकेशनसाठी. आयर्लंडमध्ये काही प्रमाणात फ्री एज्युकेशन आहे. नॉर्वे तर एज्युकेशनसाठी फेमस आहे, तिथेही आपल्याला चांगल्या संधी उपलब्ध आहेत. असे अनेक देश उपलब्ध आहेत. ज्यांना मेडिकलला जायचं त्या मेडिकल तुम्ही इथे 1 ते 1.5 करोड टाकण्यापेक्षा तिथे 25 ते 30 लाखात तुमचा मेडिसिनचा अभ्यास होतोय आणि तिथून तुम्ही US ला जाण्याची संधी तिथे उपलब्ध होते. जर जॉर्जियामध्ये गेलात, तिथल्या काही परीक्षा आहेत, त्या परीक्षा दिल्या तर डायरेक्ट US ला जाता येतं. आणि US म्हणजे तुम्ही महिन्याभरात सगळे खर्च क्लिअर कराल एवढं इन्कम तिकडे US मध्ये आजच्या घडीला आहे. सो चांगल्या संधी उपलब्ध आहेत. कधी जायचं? बरेच लोक पालक फार रेस्ट्रिक्ट करतात स्वतःला, ग्रॅज्युएशन नंतर पाठव. ग्रॅज्युएशन नाही, 12वी नंतर पाठवायचा विचार करा सगळ्यांनी. खूप चांगल्या संधी उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर 12वी नंतर काय होतं, एक तर तो स्वतःच्या पायावर उभा राहतो, त्या देशाची त्याला चांगली कल्पना येते, तो सगळ्या गोष्टी मॅच्युरिटी लवकर येते. ओके, माझा मोठा मुलगा जो आता आहे आज तिकडे सगळ्या गोष्टी तिकडे करतोय आणि त्याच्या बाबतीत काही ज्या गोष्टी आमच्या राहून गेल्या त्या आम्ही छोट्या मुलाच्यासाठी करेक्शन्स करतोय. सो ह्या संधी उपलब्ध आहेत, त्या संधी घ्या. आणि त्याच्यासाठी काय करायला लागेल तर आता इथे मी म्हटल्याप्रमाणे जर्मनी आहे, युरोप आहे, USA आहे, हे बऱ्याच गोष्टी आल्या. ही जी एक परीक्षा आहे याच्यावर माझी एक रील पण आहे. ऍक्च्युली तुम्ही ही परीक्षा 10वी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी दिली असलेली पाहिजे, 10वी किंवा 11वीतल्या. आता 10वीला नसेल दिली तर ही परीक्षा आता 11वीत असताना द्या. सॅट ही परीक्षा काय आहे तर सॅटचे फायदे काय आहेत तर नंबर 1, ही परीक्षा 140 पेक्षा जास्त देशात आपण ऍडमिशनसाठी उपयोगी पडते. नंबर 2, ही परीक्षेमध्ये फक्त मॅथ्स आणि इंग्लिश विचारलं जातं आणि तेही 10वी पर्यंतचं मॅथ्स आणि इंग्लिश. त्याच्यात फक्त एक डिस्क्लेमर आहे, कारण ते US बेस्ड आहे, त्याच्यामुळे फक्त आपण काय म्हणतोय 90% सेम आहे. पण मला माहिती आहे इथल्या विद्यार्थ्यांना जर आज मी विचारलं रेशो प्रोपोर्शन माहिती आहे का तर माहिती आहे, लिनियर इक्वेशन्स माहिती आहे का माहिती आहे, ग्राफ ड्रॉ करता येतात का तर सर येतात, क्वाड्रॅटिक इक्वेशन माहिती आहे का तर येतं, अरिथमेटिक प्रोग्रेशन माहिती आहे का तर माहिती आहे आम्हाला सर. असे बरेचसे टॉपिक्स कॉमन आहेत जे तुम्ही 10वी पर्यंत केलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला एकतर 140 पेक्षा जास्त देश, मॅथ्स आणि इंग्लिश, तुमची JEE नीट कुठली परीक्षेची तयारी करायला 2 वर्ष लागतात. सॅटची तयारी तुमची 3 महिन्यात फक्त पूर्ण होते, एवढा इझी आहे. तुम्हाला इंडियामधल्या कुठल्याही प्रवेश परीक्षा द्यायची असेल त्या प्रवेश परीक्षा 1 किंवा 2 वेळा होतात. JEE 2 वेळा होते, CET आता 2 वेळा होते. ही परीक्षा वर्षातनं 7 वेळा होते. त्याच्यामुळे परीक्षेचा अभ्यास झाला की आपण फॉर्म भरायचा आणि परीक्षा द्यायची. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इथे प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे तुम्हाला इंजिनिअरिंगसाठी JEE द्यायचे, BBA साठी IP मॅट द्यायचे, तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंटसाठी NCHM द्यायचे, प्रत्येक गोष्टीसाठी वेगळी परीक्षा द्यायची आहे. इथे सगळ्या करिअरसाठी एकच परीक्षा आहे, ती म्हणजे ही परीक्षा आहे सॅट. एक्सेप्ट फक्त 2 एक्सेप्शन्स आहेत, मेडिसिन आणि लॉ. मेडिसिन आणि लॉ तिथे ही परीक्षा उपयोगी पडत नाही. मेडिसिन म्हणजे फक्त MBBS आणि BDS, बाकी तुम्ही बायोमेडिकल बायोटेक्नॉलॉजीसाठी पण ही परीक्षा उपलब्ध आहे. शेवटचं, आपल्या प्रत्येक परीक्षेची जी आपली इथे जी परीक्षा आपण देतो त्याची व्हॅलिडिटी फक्त 1 वर्षाची आहे. सॅटची व्हॅलिडिटी 5 वर्षाची आहे. सो आजपासून समजा 3 महिन्यात तुम्ही थोडासा एफर्ट्स टाकलेत तर तुम्ही ही परीक्षा दिली तर 5 वर्षासाठी तुम्ही हा रिझल्ट वापरू शकता कधीही. परीक्षा कुठे जाण्यासाठी? परदेशात जाण्यासाठी. सर मला परदेशात नाही जायचं आहे, पण परदेशातल्या युनिव्हर्सिटीज इंडियामध्ये येत आहेत, तिथे उपयोगी पडू शकते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भारतामध्ये अशा 50 युनिव्हर्सिटीज आहेत जिथे तुम्हाला सॅटच्या बेसिसवर, मी इथं हे साईट ओपन करतो, ही कॉलेज बोर्डची साईट आहे, जी कॉलेज बोर्ड जी संस्था ती परीक्षा कंडक्ट करते. आता इथे बघितलं तर ह्या युनिव्हर्सिटीजची नावं बघा. MIT युनिव्हर्सिटी आहे तुम्हाला पनवेलला किंवा मुंबईला ज्याला म्हटलं जातं. त्याच्यानंतर बेनेट युनिव्हर्सिटी, बिट्स मगाशी म्हटल्याप्रमाणे DY पाटील आहे, पुणे आणि मुंबई दोन्ही ठिकाणी चालतं. ही सगळी जर नावं बघितली, आज आपल्याकडे जर बघितलं जय हिंद कॉलेज मुंबईला आहे, सोमय्या कॉलेज मगाशी म्हटलं, ह्या सगळ्या कॉलेजेसना आज मुंबईमध्ये पण NMIMS आहे, त्यालाही ही परीक्षा चालते. सो अशा बऱ्याच, आता आपणच विचार करायचा की सर 50 वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झाम द्यायची की एकच एंट्रन्स एक्झाम द्यायची. 3 महिन्याचा अभ्यास तुम्ही घरी बसून करू शकाल. क्लासेस लावता आले तर चांगली गोष्ट आहे, नाही लावता आले तर घरी बसून अभ्यास करा.
ओके, मी तुम्हाला त्याही माहिती देईन की फ्रीमध्ये कुठून शिकायचं. मी ना टेक्नॉलॉजी शिकायला सुरुवात केली तेव्हा जे माझे गुरु होते त्यांनी मला एक गोष्ट छान सांगितली की फॉर एव्हरीथिंग देर इज अ वेबसाईट किंवा ऍप अँड फॉर एव्हरीथिंग देर इज समथिंग फ्री आणि तिथे काहीतरी पेड असतं. सो तुम्हाला काही नाही तर फ्री शिकायला पण बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत आजच्या घडीला. सो सॅटची तयारी इथल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी केली पाहिजे. तसंच ग्रॅज्युएशन करतात त्यांनी जीआरईची परीक्षा करा, जीआरई किंवा जीमॅटची तयारी करायला सुरुवात करा ग्रॅज्युएशन करतात. त्याच्या व्यतिरिक्त IELTS ची एक परीक्षा द्या. मी नेहमी सांगतो की एक फॉरेन लँग्वेज शिका. खास करून आजच्या घडीला जर तुम्हाला जर्मनीला जायचा प्लॅन असेल तर जर्मन लँग्वेज आतापासून शिकायला सुरुवात करा. फ्रेंच ही एक दुसरी लँग्वेज आहे. कॅनडाची सेकंड लँग्वेज फ्रेंच आहे. जर्मन किंवा फ्रेंच लँग्वेज शिकायला सुरुवात करा. सर आम्हाला बाहेर जायचंच नाहीये शिकायला असा जरी तुमचा हट्ट असेल, बाहेरच्या युनिव्हर्सिटीजमध्ये इथे पण शिकायचं नाही, सर बाहेरच्या इंडियातल्या युनिव्हर्सिटी पण सॅट बेस आम्हाला नको आहे, आम्ही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये शिकू, तरी पण जर्मन किंवा फ्रेंच शिका. कारण आज तिथल्या कंपनीज भारतामध्ये येत आहेत आणि जेव्हा ते इंटरव्ह्यू घेत आहेत, जेव्हा त्यांना कळतं की तुमच्याकडे एक एक्स्ट्रा लँग्वेज आहे, तेव्हा तुम्हाला प्राधान्य दिलं जातं. त्याच्यामुळे एक लँग्वेज आतापासून शिकायला सुरुवात करा, कुठली तरी एक लँग्वेज. त्याच्यानंतर अगदी आणि आणखीन एक गोष्ट, काही नाही ना तरी इंग्लिश सुधरवा आपलं, कारण बऱ्याच आपल्या मुलांना इंग्लिशची खूप मारामारी आहे. भले तो इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेला असेल तरी, तर काही नाही तर आधी इंग्लिश शिकायला सुरुवात करा. करिअर ऍप्टिट्यूड टेस्ट 8वी 9वी 10वी 11वी 12वी, माझ्याकडे गेल्या महिन्यात एका 35 वर्षाच्या महिलेने ऍप्टिट्यूड टेस्ट घेतली, कारण ती आता एका क्षेत्रामध्ये आणि चांगलं नोकरी चांगलं चाललंय, पण आता तिला कंटाळा आलाय. मग आता तिला कोणीतरी सांगितलं चल आता तू एरिया बदलतेस तर ऍटलीस्ट समजून तरी घे तुझ्यात काय आहे ते. सो करिअर ऍप्टिट्यूड टेस्ट अनेक वेळेला काही पालकांचं असं असतं की तेवढे पैसे कोण घालणार. इथेही तुम्हाला सांगतो काही ठिकाणी फ्रीमध्ये पण उपलब्ध आहेत, काही ठिकाणी 50,000 पण फीज आहेत, तर काही ठिकाणी 5,000 आहेत, 10,000 आहेत फीज असतात. तुम्हाला जे जमेल तिथून ऍप्टिट्यूड टेस्ट करा आणि ते समजून घ्या आपल्यामध्ये काय आहे. उठसूट सगळे जातात तिथे जाऊ नका उगाच, आपल्यामध्ये काय आहे ते आधी बघा आणि मग त्या मार्गाला लागा करिअर घडवताना. सो बेसिकली करिअर ऍप्टिट्यूड टेस्ट मध्ये 3 महत्वाच्या गोष्टी ज्या मी नेहमी सांगतो. एक तर तुमचा इंटरेस्ट काय आहे तो चेक करा. दुसरं तुमचं पर्सनॅलिटी, मला इंटरेस्ट खूप आहे पण माझी पर्सनॅलिटी त्याला मॅच होत नाही तर काही करू शकत नाही. आणि तिसरं तुमच्याकडे स्किल्स काय आहेत, लहानपणापासून तुम्ही काय काय स्किल्स शिकलेला आहात, जे आत्मसात केलेलं आहे, जे कदाचित तुम्हाला बाहेर दिसत नाही, तेही समजून घेण्याचा प्रयत्न करा. मेंटॉर एक पाहिजे आपल्याला करिअर घडवताना. ही एक नवीन संकल्पना आहे. माझ्याकडे काही विद्यार्थी 3-3, 4-4, 5-5 वर्ष फक्त मेंटॉरशिप घेतात करिअर कुठलं घडवताना. मग कुठली परीक्षा द्यायची, काय करायची, हे एवढं सगळं फक्त मार्गदर्शन असतं. मेंटॉर गरजेचं आहे आज या घडीला. राईट, फायनल मेसेज आपला हा आहे की डोंट फॉलो द क्राऊड. आपला रस्ता आपणच तयार करा. पायवाट जी ऑलरेडी बऱ्याच लोकांनी सगळी हे केलेली आहे त्याच्यावर जाऊ नका. गुराढोरांसारखे सगळे जात आहेत म्हणून सगळ्यांनी इंजिनियर, सगळ्यांनी डॉक्टर होऊ नका. तुम्हाला काय बनायचं, तुमच्यामध्ये काय आहे त्याचा शोध घ्या आणि ते करिअर निवडा. तुमच्या ऍप्टिट्यूड आणि इंटरेस्टच्या बेसिसवरच तुम्ही करिअर निवडा. ओके. आणि प्रश्न काय असतील तर मला आता मी प्रश्नोत्तर घेतोय इथे. इन द मीन टाइम कोणाला हवं असल्यास हे प्रेझेंटेशन कोणाला हवंय तर ते स्कॅन करू शकता. कोणाला प्रेझेंटेशन डाउनलोड करायचं किंवा कोणीतरी एकाने डाउनलोड करून ग्रुपमध्ये टाकून द्या. आणि हा माझा युट्यूब चॅनल आहे, त्याचं स्कॅनर ठेवलेलं आहे. युट्यूब चॅनलशी कनेक्टेड राहिलात तर बऱ्याच गोष्टी माहिती येत राहते अधूनमधून. सो युट्यूब चॅनल आहे आणि एक स्कॅनर आहे, तो हे प्रेझेंटेशन आहे. पूर्ण प्रेझेंटेशन सगळ्यांना पाठवू शकता. कोणाचे काही प्रश्न असतील तर आता मी घ्यायला तयार आहे. लाईटने दिसणार नाही ते. हा पण एक पाठवून द्या. युट्यूब चॅनल पण घेतलंय, दोन्ही स्कॅन केलं तर पाठवून द्या. कोणाला काही प्रश्न असतील तर विद्यार्थी पालकांना कोणाला काही प्रश्न आहेत?
तुम्हाला त्यांना माहिती पाहिजे. नमस्कार सर, खूप छान प्रकारे आज आपण या समुदायाला आणि एकंदरीत सर्व पालकवर्ग आणि विद्यार्थी वर्गाला आपण जे मार्गदर्शन दिलं ते अत्यंत मुद्देसूद आणि अतिशय विश्लेषणपूर्ण आपण केलं, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार मानतो सर्वांतर्फे. आणि ऍक्च्युली मला एक वैयक्तिक तुम्हाला विचारायचं होतं की म्हणजे आता उदाहरणार्थ माझी एक लहान मुलगी आहे, तर 2.5 वर्षाची आहे, तर त्या संदर्भात मी ऍक्च्युली ऑफ द वे जाऊन विचारतोय की कुठलं काय म्हणतात त्याला बोर्ड तिच्यासाठी युजफुल असेल. आणि दुसरा माझा एक प्रश्न आहे की आता आपण बघतो की IT सेक्टरमध्ये जे काय म्हणजे हे चालू आहे, उदाहरणार्थ ₹1 वर्षाची आपली खर्च करायची आज तयारी आहे, 15 वर्ष आपली तयारी आहे का, त्याचा आधी विचार केला पाहिजे. राईट. सो आपल्याला कुठे जायचंय, काय करायचंय त्याच्यावरनं आणि आपला स्कोर किती आहे, म्हणजे या मुलांना मी बोलतो स्कोर किती आहे त्याच्यावरनं आपण सांगतो. सो मला असं वाटतं की आपण आपल्या फायनान्शियल कॅपॅसिटीचा पुढच्या 15 वर्षाचा विचार करायचा आणि मग ते ठरवायला पाहिजे. वाईट वाटून घेऊ नका, सत्य परिस्थिती आहे, त्याला कोण म्हणजे आपण सगळ्याच सोंग आणू शकतो, पैशाचं सोंग आणू शकत नाही. त्यातूनही मला प्रश्न कधी कधी असा येतो की सर CBSE ICSE की SSC शिक्षण जर पूर्ण खरंच म्हणजे शिकायचं म्हणून असेल तर ICSEचा सिलेबस चांगला आहे, वास्ट आहे. म्हणजे ज्याला अभ्यासात आवड आहे त्यांनीच तो ICSE घ्यावा, नाही तर घेऊ नये त्यांनी. फक्त पास व्हायचंय CBSE आणि SSC. CBSEचा सिलेबस आजच्या घडीला SSC पेक्षा कमी आहे, त्याच्यामुळे ते करायला हरकत नाही. मी जनरली माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो की स्टेट बोर्ड घ्यायला हरकत नाही. त्याचं कारण आहे, तुम्ही आता काही केलं ना तरी तुम्ही संपूर्णपणे शाळेवर अवलंबून राहू शकत नाही आणि तुम्हाला स्वतःच्या मुलांवर स्वतः काम करणं आवश्यक आहे. म्हणजे मी एक उदाहरण देतो. मी माझ्या अख्ख्या आयुष्यात 2 मुलांपैकी एकाही मुलाला खेळणं कधी विकत नाही घेतलं. लहान मुलं असली की खेळणं आपण विकत घेतो, वाढदिवस असेल असंच बघितलं तरी. आयुष्यात माझ्या मुलांना मी कधीही खेळणं विकत घेतलं नाही. फक्त मी काय करत होतो की मी चेक करत होतो कोणाला कशात आवड आहे, मग मी वस्तू आणून ठेवायचो. जसं आता तुमचा कॅमेरा आहे, मी कदाचित घरी नेऊन ठेवीन, तो उचलतोय का, तो वापरतोय का, ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. माझ्या घरात तो 500 रुपयावाला कीबोर्ड असतो ना, छोटा, अगदी छोटा, तो कीबोर्ड मी आणून ठेवलेला मोठ्या मुलासाठी. तबला आणून ठेवलेला. माझ्या घरात माझा मोठा मुलगा 4थीला असल्यापासून ड्रिल मशीन्स वगैरे सगळं आहे. म्हणजे तो 4थीतला मुलगा पण भिंत ड्रिल करता येईल ते बॅटरी ऑपरेटेड ते वापरत होता. सो त्या ज्या गोष्टी आहेत त्या आणून ठेवायच्या, ते काय उचलतायत ते बघायचं. मोठ्यासाठी आणलेला कीबोर्ड छोट्याने उचलला आणि मग तो त्याच्यात कीबोर्ड करून तो पियानोवर गेला आणि आता पियानोच्या परीक्षा देतोय ट्रिनिटी कॉलेजच्या, ज्या लंडनचे. सो आपल्याला प्रयोग करावे लागतात, आपल्याला ऑब्झर्व करावं लागतं. सो करिअर घडवताना माझा एक मित्र माझ्याकडे आला ऑफिसमध्ये आणि माझ्या केबिनमध्ये बसून स्वतःच्या मुलाला 10वी झालेल्या मुलाला घेऊन आलेला आणि 15 मिनिटं त्यांनी स्वतःच्या मुलाबद्दल सगळं सांगितलं की हे करतो, ते करतो, मॅथ्स असं आहे, हा खेळ खेळतो, ते करतो, वगैरे 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 सगळं सांगितलं. आणि 15 मिनिटांनी मला प्रश्न विचारला की आता तू सांग. मित्र असल्यामुळे मला म्हणाला आता तू सांग माझा मुलगा काय चांगलं करू शकतो. माझं उत्तर सिंपल होतं, जे 15 वर्षात तुला नाही समजलं ते 15 मिनिटात मला काय समजणार. बरोबर आहे. त्याच्यामुळे लहानपणापासून एक चांगली प्रश्न तुम्ही विचारलात, मुलांकडे लक्ष द्या, ती काय करतायत, त्यांना कशात आवड आहे ते हळूहळू करायला सुरुवात करा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुमची मुलगी आता 2.5 वर्षाची आहे, त्याच्यामुळे कालांतराने त्यांच्या आवडी बदलत जातात. त्याच्यामुळे मुलांना माझ्याकडे तबला आणलेला तो मला असाच देऊन टाकावा लागला कोणाला तरी. तबल्याच्या क्लासला गेला, काही दिवसांनी म्हटलं मला आता तबला नाही करायचा आहे. त्याच्यामुळे त्यावेळेला मुलांना हिणवू नका की तुझ्यासाठी एवढा खर्च केला तू वाया घालवलास, पण त्यांच्या आवडीनिवडी चेंज होत राहतात. राईट. आर्चरीचं वर्षभर आर्चरी केलं, नंतर नाही, सगळं असंच टाकावं लागलं किंवा कोणाला तरी द्यावं लागलं, विच इज फाईन. ते होत राहतं, प्रयोग करत राहा, त्याच्यातनं तुम्हाला कळायला सुरुवात होईल की आपल्या मुलांची आवड कशात आहे. राईट. तुमचा दुसरा प्रश्न होता
IT सेक्टरला ले ऑफ वगैरे चालत ते तर बेकार आहे. म्हणजे सकाळी आपण ऑफिसला निघतो आणि मेल आलेला असतो की येऊ नको आज, किंवा ऑफिसला पोहोचल्यावर आपल्याला मेल येतो की आजपासून तू कामावर नाहीस. पण हा प्रश्न माझ्याही डोक्यात 2 दिवस चालू होता की पण एक त्याचं उत्तर असं आहे की बेसिकली ते सगळ्यांना काढत नाहीयेत. त्याच्यामुळे तुम्ही जिथे आहात तिथे मनापासून काम करतायत, चांगलं काम करतायत, काहीतरी अजून ऍडिशनल काम करतायत आणि बदलणाऱ्या परिस्थितीला स्वतःला चेंज करताय. म्हणजे आता मी हा OTT वर हे आलंय, टायटन स्टोरी आली आहे, मेड इन इंडिया टायटन स्टोरी. मुलांनी बघितली पाहिजे ती. प्राईम व्हिडिओवर आहे. तर टायटनचं सगळं, टायटन वॉचचं सगळं इतिहास आहे. त्याच्यातली एक मार्केटिंग हेड आहे, तिचं लग्न झालंय आणि ती हनीमूनला गेली आहे आणि इथे डिसिजन घेतला जातो की आता तिच्या जागी कोणतरी दुसरा मार्केटिंग हेड आणायचा. आणि ती टायटनच्या अगदी पहिल्या दिवसापासून तिथे काम करत असते. तर तिला काय वाटलं असेल? डेफिनेटली मी हा विचार केला, कदाचित मी असतो तर मी जॉबच सोडला असता, माझा अपमान झालाय. पण तिने ते नाही केलं. तिने स्वतःला बदललं काळाबरोबर आणि ती इन्व्हॉल्व्ह राहिली, इव्हॉल्व्ह करत राहिली. ते करत राहा प्रत्येकाने. हे वर खाली सगळ्यांना होतं. तुम्हाला तिथे डायरेक्ट काढतात, आमचा बिझनेस आहे तर आम्हाला डायरेक्ट लॉसेस होत आहेत. सो प्रत्येक ठिकाणी होत राहतं. त्याच्यासाठी आपण मानसिकदृष्ट्या तयार राहिलं पाहिजे, स्वतःला बदलत राहिलं पाहिजे आणि स्वतःला इन्व्हॉल्व्ह करत राहिलं पाहिजे. शासकीय संधींबद्दल थोडंसं मार्गदर्शन. शासकीय संधींबद्दल जर सांगायचं झालं तर 10वी पास वाल्यांना पण शासकीय संधी उपलब्ध आहेत. कोणत्या परीक्षात? सो तुम्हाला मगाशी UPSC सांगितलं तर upsc.gov.in आज जाऊन सर्च करा. तसंच mpsc.gov.in ह्या 2 साईट्स आहेत, ह्या सर्च करा. त्याच्या व्यतिरिक्त आता शॉर्ट टर्म हे पण आलेलं आहे. शॉर्ट टर्म आपल्याला डिफेन्समध्ये एंट्रीज आलेल्या आहेत, शॉर्ट टर्म 5 वर्षासाठी एंट्रीज आलेल्या आहेत. सो अग्निवीर ज्याला म्हटलं जातं. आणि त्याच्या व्यतिरिक्त महिलांसाठी पण बऱ्याचशा गोष्टी आहेत तिथे उपलब्ध आहेत. सो UPSC आणि MPSCच्या ज्या संधी आहेत, आपल्याला वाटतं फक्त ग्रॅज्युएशन नंतर आहेत, पण तसं नाही. 10वी आणि 12वी नंतर पण तुम्हाला काम करता येते. आणि त्याच्याही व्यतिरिक्त मी मगाशी सांगितलं, तुमचे लँग्वेजेस किंवा तुम्ही सोशल वर्क वगैरे ह्याच्यात जर असाल तर तुम्ही माझा एक विद्यार्थी, त्याची स्वतःची एक कंपनी आहे, IT फर्म स्वतःची आहे, पण ते करताना तो सरकारसाठी काम करतोय. काही ठिकाणी शांतीदूत म्हणून काम करण्याची गरज असते. काही ठिकाणी आज एक साधं उदाहरण घ्यायचं झालं तर जम्मू काश्मीरमध्ये समजा काही झालं तर आर्मीला त्यांची लँग्वेज येत नसते, पण त्यांची लँग्वेज येणाऱ्या लोकांना ते सोबत घेतात जे कम्युनिकेट करतात. सो या गोष्टी करायला हे करा. मला असं वाटतं 2-3 गोष्टी मी आता इथे ऍडिशनली सांगतो. तुम्ही आठवण, मला थोडंसं हे ऑफ करावं लागेल, मला काही गोष्टी दाखवायच्या. एकतर 8वी 9वी पासून प्रोफाईल बिल्ड करायला सुरुवात करा. प्रोफाईल स्वतःचा तयार करायला सुरुवात करा. 10वीचे विद्यार्थी 15-16 वर्ष झाली तुमची, लिंक्डइनवर अकाउंट ओपन करा. आपल्या सगळ्यांचे इन्स्टावर अकाउंट असतील, त्याच्याही पेक्षा जर तुम्ही लिंक्डइनवर अकाउंट ओपन केलेत तर येणाऱ्या काळात युनिव्हर्सिटी तुमच्या लिंक्डइनचे अकाउंट चेक करणार आहेत आणि तुम्हाला ऍडमिशन देणार आहेत. नोकरी जेव्हा तुम्ही मागायला जाता तेव्हा तुमचे लिंक्डइनचे अकाउंट बघितले जातात. सो त्याच्यामुळे ते अकाउंट जर आजच्या घडीला जर नसतील, ग्रॅज्युएट झालेल्यांचे असलेच पाहिजेत, कारण दॅट इटसेल्फ वर्क ॲज अ CV. लिंक्डइनवर कोणीही फालतूगिरी करायला येत नाही. लिंक्डइनवर कामाशी रिलेटेड असतं. मी कालच एक कोर्स कंप्लीट केला, एक उदाहरण देतो. काल एक फॉरेन एज्युकेशनचा कोर्स कंप्लीट केला आणि त्याच्या शेवटी सर्टिफिकेट आलं, पण त्याच्याबरोबर एक लिंक होती की तेच सर्टिफिकेट डायरेक्ट लिंक्डइनवर जाऊ शकतं ते क्लिक केलं तर. सो त्या गोष्टी उपलब्ध आहेत. सो आज भारत सरकारने, आणि मी तुम्हाला 3 ते 4 साईट्स देतो, या साईट्स तुम्ही बघा. ही आता स्वयं प्लस इथे दिसतंय, भारत सरकारचा उपक्रम आहे. 2024 पासून ही साईट आहे, पण अनफॉर्च्युनेटली आपल्या मुलांना माहिती नाही इथे. आणि इथे प्रत्येकाला ही उपयुक्त साईट आहे. आता इथे तुम्हाला दिसतंय AI फॉर ऑल दिसतंय. AI फॉर ऑल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स पुढच्या आयुष्यात बरंच महत्वाचं आहे. आता मी जर हे क्लिक केलं AI फॉर ऑल, सो AI/ML विथ पायथन सगळ्यांना आलं पाहिजे. जर तुम्ही ग्रॅज्युएशन करताय, पायथन आलं तर खूप फायदा होतो. सो तुमच्या स्किल्स डेव्हलप करा. आज तुमच्या सर्टिफिकेट पेक्षा स्किल्स जास्त महत्वाचे आहेत. काय अंदाज आहे किती रुपये खर्च असेल ह्या कोर्सचा AI/ML विथ पायथन?
कोणी सांगू शकेल किती रुपये फीज असेल याची? एनी आयडिया? 4-5 हजार तरी असायला पाहिजे. काही ठिकाणी 10,000 वगैरे असते फीस. याची फीस चेक करा किती आहे बघा. फक्त 100 रुपये फी आहे. लोक हसतात असं सांगितल्यावर. 100 रुपये फी आहे फक्त. 36 तासाचा कोर्स आहे. याचे सर्टिफिकेट मिळणार. याचे क्रेडिट्स तुम्हाला उपयोगी पडणार आहेत. सो हे कोर्सेस इथे उपलब्ध आहेत, इझिली अवेलेबल आहेत. ओके. स्वयं नावाची दुसरी साईट आहे. स्वयं ही ओरिजिनल साईट होती, आता 2024 मध्ये स्वयं प्लस केलंय. आणि याच्यावर तुमच्यापैकी कोणालाही, म्हणजे समजा मला परवा एक फोन आलेला, ती व्यक्ती एका कंपनीमध्ये चांगल्या पदावर कामाला आहे, पण आता डेटा सायन्स शिकायचं आहे. तर डेटा सायन्स का शिकायचं? नोकरीवरनं काढतायत का? तर नाही. त्यांच्याकडे जे प्रोजेक्ट्स येतात ते डेटा सायन्सचे प्रोजेक्ट्स आहेत. तर ते प्रोजेक्ट्स वाचताना मला कळत नाही डेटा सायन्स मधलं काय, त्याच्यामुळे मला आधी डेटा सायन्स शिकलं पाहिजे. तर इथे तुम्हाला बरेचसे कोर्सेस खूप कमी पैशात उपलब्ध आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे इथे जर तुम्ही वर बघितलं तर दिलेलं आहे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, म्हणजे भारत सरकारचा हे कोर्सेस आहेत. भारतामध्ये कुठेही गेलात तरी हे सर्टिफिकेट तुम्हाला उपयोगी आहेत, अगदी नोकरीसाठी पण. सो तुम्हाला जे काही शिकायचं आहे, समजा तुम्ही आता सायन्स करत असाल आणि तुम्ही सायन्स समजा बायोलॉजीमध्ये करताय आणि मध्येच डेटा सायन्स शिकायची हुक्की आली, तर तुम्ही शिकू शकता याच्यावरनं. खूप कमी पैशामध्ये इथे शिकताय. तुम्हाला सायकोलॉजी शिकायचं आहे, तुम्हाला अकाउंटिंग शिकायचं, सगळं अवेलेबल आहे. तुम्हाला फिनटेक शिकायचं आहे, फायनान्स बद्दल काय शिकायचं आहे, हे सगळं भारत सरकारचा उपक्रम आहे. दुसरी एक साईट तुम्हाला दाखवतो, ही इंटरनॅशनल साईट आहे. या साईटवर जर तुम्ही बघाल, म्हणजे तुम्हाला मी परत परत सांगतो, पैशामुळे कोणाचंही शिक्षण आणणार नाही अशी आजची परिस्थिती, आणि ही कायम तशीच होती आधीपासून. EDX नावाची साईट आहे. ही साईट जर बघितली तर तुम्हाला कोणताही कोर्स समजा टाकला, तर समजा मला आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकायचंय. समजा मी ऑलरेडी कम्प्युटर इंजिनिअरिंग केलंय, पण मला आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकायचंय. नाव इंटरेस्टिंग पार्ट असं आहे, करिअर म्हणजे कोणत्या युनिव्हर्सिटी आहेत बघा. हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे कोर्सेस इथे उपलब्ध आहेत. सो हे युनिव्हर्सिटी हार्वर्डचं सर्टिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे. यातले बरेचसे कोर्सेस फ्री असतात. तुम्हाला फक्त सर्टिफिकेट पाहिजे असेल तर पैसे भरायचे आहेत. सर्टिफिकेट पाहिजे असेल तर पैसे भरून परीक्षा द्यायची आहे. सो हार्वर्डचे कोर्स आहेत, मायक्रोसॉफ्टचे कोर्सेस आहेत, लंडन स्कूलचे पण आहेत, MIT आहे. MIT आजच्या घडीला जगात पहिल्या 4 ते 5 मध्ये येते. MITचे कोर्सेस आहेत. राईट. सो अशा बऱ्याच युनिव्हर्सिटीज ज्या आहेत ते इथे उपलब्ध आहेत. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, आजच्या घडीला ग्रॅज्युएशन करताना ही एक साईटचं नाव लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला उपयोगी पडेल. rewirelife.in. मी पाहिजे तर इथे परत दाखवतो. ही साईट आहे rewirelife.in नावाची. ही साईट जी आहे ही घेऊन ठेवा तुमच्याकडे. आता rewirelife क्लिअरली लिहिलेलं rewirelife.in साईटचं नाव आहे. आता याच्यात बेनिफिट काय आहे, इथे तुम्हाला सगळ्या करिअर बद्दल माहिती आहे. इथे ही चॅटबोट आहे. इथे चॅटबोटला तुम्ही क्लिक केलं, तुम्हाला म्हणजे आज मी बोललो काही माहिती दिली, उद्या तुम्हाला अजून माहिती असेल तर चॅट तुम्ही तिथे करू शकता बोर्ड बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त फोरेजचं इथे हे केलेलं आहे, इंटिग्रेशन केलेलं आहे. तुमच्यापैकी कोणाला इथे आता ग्रॅज्युएशन करतायत आणि इंटर्नशिपची गरज आहे, तर इंटर्नशिप्स जगातल्या मोठ्या कंपनीजचे इंटर्नशिप्स इथे उपलब्ध आहेत. गोल्डन शास आहे, स्टँडर्ड चार्टर्ड आहे, सिमेन्स, टाटा, तुम्ही कोणतंही नाव घेतलं तरी इथे EY असणार आहे. इथे हे इथे बऱ्याचशा EY पण आहे इथे. सो इथे तुम्हाला इझिली हे फ्री आहे. rewirelife.in ही जी साईट आहे हे फ्री आहे. रजिस्ट्रेशन करा आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टी तिकडे माहिती घेता येतील केव्हाही तुम्हाला पाहिजे तर. सो ह्या गोष्टी जरा फक्त लिहून ठेवा तुमच्याकडे. राईट. येस, घेतल्या असतील. माझं झालंय. प्रश्न कोणाचे असतील तर सांगा आता. बोल. तिकडे माईक आहे दुसरा, तिला पुढे यायला.
कोडिंगचं आता बेसिकचं मी तुला आत्ताच दिलं, AIML ते स्वयं प्लस वर आहे. पायथन हे पहिलं शिकायला पाहिजे. सो बरेचसे फ्री कोर्सेस उपलब्ध आहेत. ओके, तर ते स्वयंवर आणि अजून एक साईट पाहिजे तर लिहून घ्या, कोर्सेरा साईट. कदाचित ही माहिती असेल, कोर्सेरा साईटवर पण बरंचसं फ्री आहे. सो शिक्षण फ्री आहे. तुला सर्टिफिकेट पाहिजे तर पैसे भरायचे. सो या साईट्सवर कोडिंग आहेत तुला जे पाहिजे ते उपलब्ध. म्हणजे जनरली शिकायचे असतील. हा नाही तर तुला IT मध्ये BSc BTech करता येतं, ते सेपरेटली करावं लागेल तुला. बोल, प्रश्न आहे अजून? नंबर घेतलाय माझा ऑफिसचा नंबर मी तिथे ठेवलेला होता. तो नंबर हा माझ्या ऑफिसचा नंबर दिसत नाही, शेअर केलेला असेल तो ऑफिसचा नंबर आहे. कोणाला हवा असेल तर पाठवून द्या. इतर कोणाला काही प्रश्न आहेत आता? थांबवायचं. ओके. सो कोणालाही फ्युचरमध्ये काही प्रश्न असतील तर नंबर दिलेला आहे, तो माझ्या ऑफिसचा नंबर आहे. माझा नंबर 24 तास सायलेंट मोडवर असतो, त्याच्यामुळे काही उपयोग नसतो. ऑफिसमध्ये फोन करा, ते तुम्हाला टायमिंग्स वगैरे देतील. तुम्ही मला कशासाठी भेटायला येऊ शकता? करिअरशी रिलेटेड काही माहिती हवी असेल, ॲप्टिट्यूड टेस्ट करायचे असेल, तुम्हाला देशात आणि परदेशातल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन्स हवे असतील तर आपल्याकडे बरेचसे कॉलेजेसचे ॲडमिशन्स आपण डायरेक्ट आपल्या ऑफिसमधून करतो. त्याच्या व्यतिरिक्त काही प्रमाणात बाहेर जॉबसाठी जायचं आहे, जे ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी आहेत त्यांना बाहेरच्या देशांमध्ये जॉबसाठी जायचं असेल तर संपर्क करायला अजिबात हरकत नाही. तुम्ही मला फक्त रेफरन्स द्यायचा, अखिल दाभोळकरवाडी भोई समाजाचा, राईट. काही ठिकाणी फ्री असतं, काही ठिकाणी पैसे घ्यावे लागतात, राईट. कारण मी माझ्या खिशातले नाही टाकू शकत. काही ठिकाणी जिथे पैसे खर्च होतात ते होतात, त्याला नाईलाज आहे, राईट. बोला ना. आता हल्लीच्या काळात काय होतंय, 10वी पास झाल्यानंतर वडिलांना प्रश्न पडतो की सायन्स कुठल्या क्षेत्रात जायचं 10वी नंतर. आता हल्ली फॅड असं आहे JEE आणि नीट. म्हणजे आई वडिलांना वाटतं नीट मध्ये जायचं, तर काही म्हणतात JEE मध्ये जायचं. JEE म्हणजे इंजिनिअरिंग, नीट म्हणजे मेडिकल, बरोबर ना. मग त्याच्यात गेल्यानंतर 10वी नंतर 11वी, नंतर 12वी नंतर नीट नंतर तो रिझल्ट लागतो आणि त्याच्यानंतर ते क्षेत्र ठरवलं जाते. कन्फ्युजन याच्यात भरपूर होते. 11वीला जे ऍडमिशन नीटमध्ये घेतलं जातं त्याच्यामध्ये आणखी काय असतं, कॉलेज असतं नॉमिनल आणि क्लास असतो, बरोबर ना. म्हणजे सगळा पैसा तर क्लासमध्ये जातो. ही फॅडच आहे, त्याच्यात काय आपण बदल करू शकत नाही असं मला वाटतंय. तर आता सुद्धा इथे 10वीचे विद्यार्थी ह्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन केलं तर बरं होईल. धन्यवाद. आपण काउन्सिलिंग देता का विद्यार्थ्यांना? ओके, थँक्यू. सो मी आत्ताप्रमाणे मी प्रोफेशनल काउन्सिलर आहे, त्याच्यामुळे काउन्सिलिंग वगैरे आम्ही 1-on-1 करत असतो. आणि 1-on-1 पण आता हे सांगितलं हे फार जनरिक होतं. हे जनरिक असल्यामुळे तुम्हाला कोणतं क्षेत्र तुम्हाला सूट होईल ते तुम्हाला तुमच्याशी बोलल्याशिवाय मला नाही सांगता येणार. JEE आणि नीट मला वाटतं मी सुरुवातीलाच सांगितलंय की सगळ्यांनी JEE आणि नीट उड्या मारू नका. ते 2 लाख 3 लाख 5 लाख घालू नका. माझ्या विद्यार्थ्यांना मी तुम्ही हसाल परत 15,000 JEE किंवा 15,000 नीट देतो 2 वर्षाचं. ते शक्य आहे, फक्त टेक्नॉलॉजीचा वापर करायचा आहे. तुम्ही कुठेही असाल तिथे ते करू शकता, एवढं इझी आहे. ना इमॅजिन करा तुम्हाला डॉक्टर बनायचंय, नीटचा क्लास लावलाय जिथे तुम्ही 3 लाख रुपये भरलेत आणि ते 3 लाख होतील की नाही आपल्याला सक्सेसफुल माहित नाही. 15,000 भरून जर नीट केलंय तुम्ही, झालाच सक्सेसफुल. आनंदाची गोष्ट, तुमचे आई वडील खुश, मी खुश, तुम्ही खुश. नाही झालात तर कोणाला वाईट वाटणार नाहीये तिथे. त्याच्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर करून मी मगाशी काही गोष्टी स्वतःच्या घरातल्या म्हणजे, आणि मी परत सांगतो तुमच्यावर मी प्रयोग करत नाही. प्रयोगशाळा माझी घरात आहे, 2 मुलं आहेत मला.
त्याच्यामुळे ते प्रयोगशाळा घरात आहेत, ते सगळे केलं. माझा मुलगा कुठल्याच 10वीच्या क्लासला जात नाही, फक्त इंग्लिशच्या क्लासला जातो आणि तो त्याचा चॉईस आहे, त्याला चॉईस दिलेलो. हा फक्त फरक असतो. थोडंसं 19-20 प्रत्येक ठिकाणी असतं, पण मी परत सांगतो, शिक्षण घ्यायचंय, पैसे असतील तरी संधी आहे. शिक्षण घ्यायचंय, पैसे असतील तरी संधी आहे, पैसे नसतील तरी संधी आहे. ती शोधता आली पाहिजे फक्त. राईट. सो JEE नीट उठसूट नका करू. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 10वीच्या नंतर जनरली ऍप्टिट्यूड टेस्ट करून घ्या. आत्ता सर आम्ही सायन्स घेतलंय, आत्ता आपण काय करू? ठीक आहे, घाई करू नका, ऍप्टिट्यूड टेस्ट करू आणि मग पुढचा विचार करू. राईट. 10वी झालेले विद्यार्थी आणि 11वी झालेले विद्यार्थी, मी पुन्हा सांगतोय, सॅटची एक्झाम द्या. नुकसान काहीही नाही, झालं तर भलं होणार आहे तुमचं, कारण ही परीक्षा तुम्हाला बाहेर कोणी सांगणार नाही. डेफिनेटली तुम्ही कुठल्याही क्लासला जिथे जातात तिथे फक्त आपल्याकडे जो माल विकायचा आहे त्याच्याबद्दलच सांगितलं जातं, त्याच्या व्यतिरिक्त काही सांगितलं जात नाही. आम्ही आमच्या क्लासमध्ये आल्यावर आम्ही ह्या सगळ्या गोष्टी सांगतो. माझ्या क्लासमध्ये आधी मुलांना सांगतो, आधी माझे सेमिनार्स अटेंड कर. हा तर सगळा जनरल सेमिनार होता. माझ्याकडे 2 तास फक्त इंजिनिअरिंग, 2 तास फक्त बायोलॉजी, 1 ते 1.5 तास परदेशातलं शिक्षण. मी हे फार थोडक्यात सांगितलंय तुम्हाला. एवढ्या डिटेलमध्ये जाऊन आम्ही सांगत असतो आणि मग डिसाईड करा तुम्हाला हे घ्यायचं की नाही घ्यायचं. राईट. सोपं नाहीये, कठीण आहे, पण अशक्य नाहीये. फक्त मी नेहमी सांगतो की बॅकअप प्लॅन्स क्रिएट करा. आज जर तुम्ही सॅट दिलीत तर इमॅजिन करा, जर तुम्ही 10वी झाल्या सॅटची तयारी केली असती तर कॉलेजला 11वीला पाऊल ठेवायच्या आधी आपल्या खिशात एक रिझल्ट असता, याच्यातनं आपल्याला खात्री असते CET फेल झालो तरी चालेल, JEE फेल झालो तरी चालेल, IP मॅट नाही झालं तरी चालेल, मला ऍडमिशन मिळणार आहे. राईट. सो ह्या बॅकअप प्लॅन्स क्रिएट करत राहा. करिअर म्हटलं की बॅकअप प्लॅन्स पाहिजे. ठीक आहे, आपल्याला सगळं सांगितलं जातं की विजन असलं पाहिजे, गोल असला पाहिजे, सगळं आहे, पण एक बॅकअप प्लॅन पाहिजे. जसं मी तुम्हाला नेहमी मगाशी पण उदाहरण दिलं, खिशात पैसे आपण एकाच खिशात ठेवत नाही, आपण 2-3 खिशात. प्रवासाला जाताना आपले पैसे जे आहेत प्रवासाला ते आपण 2-3 मार्गांमध्ये, 2-3 खिशांमध्ये ठेवून देतो. राईट. तसं बॅकअप प्लॅन्स काम करतात. सो बॅकअप प्लॅन्स नेहमी ठेवायचे, त्याशिवाय करिअरच्या नादाला लागू नका. आणि करिअर सगळ्यात आहे. माझ्याकडे कधी विद्यार्थी येतात, स्कोप हा शब्द, माझ्याकडे स्कोप हा शब्द आला ना की मग इथून खालून मस्तकात जाते मग ती. का? कारण स्कोप बघून जर तुम्ही करिअर करणार असाल तर आमच्याकडे प्रभादेवी स्टेशनला आहे ना, ते भिकारी आहेत, त्यांच्याकडे हल्ली QR कोड पण असतात. प्रभादेवीला चढतात, आंधळे भिकारी आहेत आणि आंधळे आहेत ते सगळे. प्रभादेवीला ऍट एनी पॉइंट ऑफ टाइम स्टेशन की आंधळे भिकारी तुम्हाला सापडणार एकतरी. QR कोड वगैरे लावून फिरतात मस्तपैकी. आता कोण 1 रुपया आठाणे तर गेलेच आहेत, 1 रुपया 2 रुपये देत नाही, 5 रुपये 10 रुपये 20 रुपये असेच दिले जातात. इथून बोरिवलीला जायला तुम्हाला 45 मिनिट्स लागतात, तिथून परत यायला 45 मिनिट्स. 1.5 तासात तुम्ही 2000 कमवले तर काय वाईट आहे? कमवायचे आहेत का तुम्हाला? स्कोप चांगला आहे. नो इन्व्हेस्टमेंट, फाटकेच कपडे घालायचे आहेत, आंघोळ करायची नाहीये, खायला पण कोणतरी देत आहे. हो, आता अनेक भिकाऱ्यांच्या घरांमध्ये करोडोंची संपत्ती सापडलेली, पेपरमध्ये आलेलं, माझ्याकडे मोबाईलमध्ये बातमी येते. मध्य प्रदेशमध्ये आत्ता एक भिकारी पकडला ज्याला पाय नाही, त्याच्याकडे मारुती कार आहे, एक ड्रायव्हर आहे त्याच्याकडे, 2 बंगले आहेत त्याच्याकडे, आणि तो भीक मागतो. स्कोप चांगला आहे, आपल्याला करायचंय का ते सांगा मला. नाही ना. म्हणून आपला इंटरेस्ट, आपलं स्किल्स, आपलं पर्सनॅलिटी, या 3 गोष्टी लक्षात ठेवा. आपली फायनान्शियल स्टेटस काहीही असेल, करिअर घडवता येतं, एवढं नक्की. प्रश्न आहे? बोल. आवाज नाही येते. आर्किटेक्चरसाठी, हा ऑफकोर्स, आर्किटेक्चर भारतामध्ये नाटाच्या एक्झाम शिवाय ऍडमिशनच नाही मिळत. त्याच्यामुळे नाटा आणि सायन्स. अच्छा, एलिमेंटरीची परीक्षा तेवढी नाही, कंपल्सरी नाहीये, कारण तुझं ऍडमिशन जे आर्किटेक्चरचं जे होतं हे नाटाच्या बेसिसवर होतं प्युअरली. हा,
बोला, हरकत नाही, मला काही नाही. मुलांना एकंदरीत अभ्यास करताना 10वी म्हणा किंवा त्याच्यात पुढे म्हणा ग्रॅज्युएशन पर्यंत आता जो म्हणजे आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करतो, हा. क्लॉड म्हणा किंवा चॅटजीपीटी म्हणा, जेमिनाय म्हणा, त्याचा वापर कसा करता येईल जरा सांगितलं मुलांना तर म्हणजे अभ्यास करायला त्याला सोपं. सी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात गोष्टी सोप्या झाल्यात, पण फार काळजीपूर्वक विचार करून त्याचा वापर करा. राईट. गेल्याच आठवड्यात चॅट जीपीटीला असंच मजा म्हणून मी प्रश्न विचारला, टेल मी समथिंग अबाउट समर्थ पालकर. तुम्ही पण ट्राय करू शकता. अख्खा निबंध लिहून दिला मला माझ्याबद्दल आणि तो परफेक्ट होता. राईट. तुम्ही अनेक वेळेला अनफॉर्च्युनेटली आज चॅट जीपीटी किंवा एआयचा वापर हा मॅथ्सचे प्रॉब्लेम होमवर्क सॉल्व्ह करण्यासाठी वगैरे केला जातो, जो अनफॉर्च्युनेट आहे. कारण चॅट जीपीटी स्वतः सांगतं की मी स्वतः रॉंग असू शकतो. जेमिनायच्या खाली पण एक वाक्य असतं रॉंग असू शकतं. सो काम सोपं झालंय, पण आपली बुद्धी अजूनही वापरायला लागते. अजून तिथपर्यंत आपण पोहोचलेलं नाहीये. उदाहरणार्थ माझे बरेचसे रील्स वगैरे जे आहेत ना, त्याचं स्क्रिप्ट मी एआय कडे मागतो. माझे बरेचसे रील्सची माझ्या डोक्यात कल्पना आली की ती फक्त कल्पना टाकतो आणि ते मला रील्स, म्हणजे मागच्या वर्षी दिवाळीत मी एक कॉन्सेप्ट माझ्या डोक्यात आला की आपण मुलांना म्हणतो काय दिवे लावणार काय माहिती, हा दिवाळीत डोक्यात आलं. मी चॅट जीपीटीला हा कॉन्सेप्ट दिला आणि चॅट जीपीटीने मला रीलची स्क्रिप्ट दिली लिहून आणि त्याच्यावर मी रील्स बनवल्या जे लोकांना खूप आवडल्या. ओके. सो त्याचा वापर आहे ना, तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी करताय फ्युचरिस्टिकली करा. तुमचं चॅट जीपीटीवर वगैरे तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंग्स करून दिल्या जातात. बाय द वे, म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल तर ते प्लॅनिंग मिळते, पण त्याला तुम्हाला स्वतःचं नॉलेज असणं गरजेचं आहे. कारण काय काय वेळेला मी रील्समध्ये बघतो की इन्फॉर्मेशन चुकीची असते रील्सची, जी स्क्रिप्ट येते ते, तेव्हा मला माहिती असणं, त्याच्यामुळे मी नेहमी रील्सचं स्क्रिप्ट आल्यावर मी क्रॉस व्हेरीफाय करतो त्या साईट्सवर जाऊन. ओके. अनेक वेळेला आपल्याला गोष्टी माहीत नसतात ते देतात. फक्त अभ्यास करताना होमवर्क साठी वापरू नका. तुमच्या करिअर घडवण्यासाठी काहीतरी वापर करा. कारण बरेचसे करिअर जे तुम्हाला माहित नाही आहेत ते तुम्हाला चॅट जीपीटी वरनं वगैरे मिळतील. तिथे फ्युचर काय आहे तेही तुम्हाला मिळेल. युएस मध्ये एक डिप्लोमा आहे, डिप्लोमा इन टेम्पल मॅनेजमेंट. टेम्पल मॅनेजमेंट म्हणजे आजच्या घडीला शिर्डीचं मंदिर आहे, सिद्धिविनायक आहे, तिथे मॅनेज करायला टेम्पल मॅनेजमेंट असलेली व्यक्तीची गरज येणाऱ्या काळात लागणार आहे. मग ते मंदिर असेल, चर्च असेल किंवा मस्जिद असेल. सो तुम्ही बाकीचं करून एक डिप्लोमा टेम्पल मॅनेजमेंट EDX वर सर्च करा, मिळतोय का बघा. EDX वर किंवा कोर्सेरावर सर्च करा, मिळतोय का बघा टेम्पल मॅनेजमेंट. सो असे बरेच करिअर्स तुम्हाला तिथून उपलब्ध होऊ शकतात. येस, थांबूया. सर्वांचे आभार मानतो, कारण तुम्ही एवढ्या पावसातनं एवढं, मला वाटतं बाहेर पण लोक उभी आहेत, एवढी लोक इथपर्यंत पोहोचलेत. आणि आय एम शुअर मी दादरमधूनच आलोय, म्हणजे अगदी काय नाही तर चालत जाऊ शकतो, मी इतक्या जवळून आलेलो आहे. आणि तुम्ही बरेचसे जण फार लांबून आलेले आहात तेव्हा, आणि आय एम शुअर तुमच्यापैकी बरीच लोक फक्त बक्षीस मिळणार आहे म्हणून नाही आलेले आहेत इथे. आणि तुम्ही आलात शांतपणे. आणि मला माहिती आहे अजूनही बऱ्याच वेळेला एखादं लेक्चर असं संपवायचं असेल की पिशव्या वाजवायला लोक सुरुवात करतात, असं म्हणजे आवाज यायला लागला की आपण समजून द्यायचं की आता थांबायचं आपल्याला. पण इथे शांत बसलेल्या, शांतपणे ऐकून येतात. सर्वात आधी अखिल दाभोळकरवाडी भोई समाज चे सगळ्या पदाधिकाऱ्यांचं, सगळ्या कार्यकर्त्यांचं, सगळ्या समाजाचं मी खूप खूप मनापासून आभारी आहे की त्यांनी मला इथे संधी दिली. तुमचा समाज म्हणजे महाराजांचा इतिहास असलेला समाज आहे, महाराजांना जवळून पाहिलेला समाज आहे. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःच्या समाजाबद्दल अभिमान बाळगा आणि तो तसाच अभिमान कायम ठेवा स्वतःच्या समाजासाठी. मला इथे जेव्हा मी मगासपासून बघितलं तेव्हा मल्टी टॅलेंटेड विद्यार्थी इथे दिसत आहेत. तुमच्यापैकी काही इंजिनियर्स, डॉक्टर्स, मेडिसिन
किंवा बऱ्याचशा गोष्टींमध्ये तुम्ही केलेलं आहे. पिडियाट्रिक्स कोणीतरी आहे, इथे कोणीतरी नीलम जाधव, सौ नीलम जाधव आर्ट्समध्ये ग्रॅज्युएशन केलंय. खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. शिकत राहा, शिकणं कधी थांबणार नाही, शिकत राहा. मी आहे, माझ्यासारखे अजून बऱ्याचशी लोक आज या समाजात कार्यरत आहेत. कोणाचीही मदत घेता आली तर मदत घ्या, मदत घ्यायला लाजू नका. पैसे नसतील सांगा आणि तुम्ही करा. तुम्हाला मदतीला कोण ना कोण धावून येणारच आहे. तुमचा समाज एवढा एकत्र आहे, तुमचा समाज तुमच्यासाठी काम करतो आहे, तिथे मदत मिळेल तुम्हाला. मी पुन्हा पुन्हा सांगतो, पैसे असतील तरी शिक्षण घेता येतं, पैसे नसतील तरी शिक्षण घेता येतं. शिक्षण थांबत नाही. थांबतो इथेच, पुन्हा भेटूया.